गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला कसे आहात? कसे आहात? चला कमेंट करा. मला फक्त एकदा कमेंट करून सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व काही व्यवस्थित आहे का, जेणेकरून मला लेक्चर सुरू करायला काहीही हरकत राहणार नाही. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दीदी. हां, कॅलेंडर. आज आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. आज काय संपवायचं आहे? कॅलेंडर. मजेत आहोत. ओके. गुड मॉर्निंग. मला ऑडिओ व्हिडिओ फक्त आता कन्फर्मेशन द्या, मग मी लेक्चर स्टार्ट करतो. ओके सर. हो सर, ऑल गुड. चला देन सगळं काही व्यवस्थित आहे तर आपण कॅलेंडरला सुरुवात करूया. काय आपण बघणार आहे आज? कॅलेंडर. तर मित्रांनो, कॅलेंडर हा कोणत्या कोणत्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे? तर तुम्ही SSC ची एक्झाम द्या, तिथेही महत्त्वाचं आहे. तुम्ही जनरल FT म्हणजे प्रायव्हेट जॉबसाठी जरी अप्लाय केलं तिथे सुद्धा महत्त्वाचं आहे. MPSCच्या एक्झाममध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. MPSC मध्ये मग टेक्निकल आलं, नॉन टेक्निकल आलं, सगळ्या एक्झामसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. एक प्रश्न फिक्स देणारा आहे हा. एक प्रश्न, मग त्यानुसार मार्क्स जे काही असतात तसे. तर चला आपण स्टार्ट करूयात. ओके. ओके. तर कलर चेंज करूयात का? कलर चेंज करूयात का? ओके. बॅकग्राऊंड अँड देन ब्लॅक. ओके. ब्लॅक. मला सांगा सगळ्यात पहिले कॅलेंडर मध्ये लीप इयर. लीप इयर केव्हा म्हणतात? लीप इयर केव्हा म्हणतात? लीप इयर केव्हा म्हणतात? कॅलेंडर मध्ये लीप इयर केव्हा म्हणतात मित्रांनो? ज्या वेळेस 366 दिवस असतात. ज्या वेळेस 366 दिवस एका वर्षामध्ये असतात. म्हणजे जनरली एका वर्षामध्ये किती दिवस असतात? तर जनरली एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. किती दिवस असतात? 365. मग त्याला मी काय म्हणतो? ऑर्डिनरी इयर म्हणतो. त्याला मी काय म्हणणार? ऑर्डिनरी इयर. मग ऑर्डिनरी इयर हा 365 डेजचा असतो. तसंच लीप इयर हा 366 दिवसांचा असतो. मग सर तो एक दिवस एक्स्ट्रा कोणता? सर IBPS आणि TCS ची एक्झाम लेवल कशी असेल? जे मी मागं 2 टॉपिक शिकवले, कोडिंग, डिकोडिंग आणि सिलो, त्या लेवलला असणार, बाकी काही नाही. IBPS. ओके. तर 366 डेज आहेत, तर हा 29 फेब हा एक्स्ट्रा दिवस असणार. 29 फेब हा एक्स्ट्रा दिवस असणार ॲज कम्पेअर टू दिस ऑर्डिनरी इयर्स. ओके. ॲज कम्पेअर टू दिस ऑर्डिनरी इयर्स. आता ऑर्डिनरी इयरमध्ये ठीक आहे. आता मित्रांनो हे झालं ऑर्डिनरी इयर, तसंच लीप इयर. आता या केसमध्ये बघा, ऑर्डिनरी इयर कशाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल, ज्याला डिवायडेड बाय 4 भाग जातो त्याला 4 न भाग जाणाऱ्या संख्यांना ऑर्डिनरी इयर म्हणायचं. तसंच 4 न भाग जाणाऱ्या संख्यांना लीप इयर म्हणायचं. 4 न भाग न जाणाऱ्या संख्यांना ऑर्डिनरी इयर म्हणायचं. हे कशामध्ये म्हणायचं? नॉन सेंचुरी इयर मध्ये. हे कशामध्ये म्हणायचं? नॉन सेंचुरी इयर्स. नॉन सेंचुरी इयर्स. सर म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल आता लक्ष द्या, नॉन सेंचुरी इयर्स मध्ये जर 4 न भाग जात आहे तर तो लीप इयर, आणि जर 4 न भाग जात नाहीये तर तो ऑर्डिनरी इयर. मग सर हे कसं? बघा, फॉर एक्झाम्पल भारत 1947 ला स्वतंत्र झाला. मग 1947 हे लीप इयर होतं का? चला कमेंट करून सांगा, 1947 हे लीप इयर होतं का? ओके. 1947 हे लीप इयर होतं का? चला कमेंट येणं गरजेचं आहे तुमच्या. ओके. नाही. कशामुळे नव्हतं ते? कारण की शेवटच्या 2 संख्येला 4 न भाग जात नाही. तर 4 न भाग जातो का नाही जात हे कसं आपण डिसाइड करणार? तर 4 ची विभाज्यतेची कसोटी म्हणजे 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? जर पूर्ण संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो, आणि जर शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग जात नसेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जात नाही. ही आहे 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, विभाज्यतेची कसोटी. इयत्ता 5वी किंवा 6वी ला शाळेत झालेला आहे. मग 1947 हा लीप इयर नाहीये. मग मित्रांनो मला सांगा, 1940 हा लीप इयर आहे का? 1940 हा लीप इयर आहे का? नंतर 1950, नंतर 2001, त्यानंतर 2004, 2022, 1980,
हे लीप इयर आहेत का, जस्ट आपण हे फाइंड आउट करतोय. ओके, 1964, 2096 आणि त्यानंतर ठीक आहे एवढे नाही तर 2027. हे लीप इयर आहेत का? यस नो यस नो यस नो. वा वा वा, भालचंद्र यस नो यस नो यस नो यस नो म्हणतोय. आता यस नो कसं जज करायचं मित्रांनो? इथं 4 न भाग जातो म्हणजे हा लीप इयर आहे. इथे 4 न भाग जात नाही म्हणजे हा लीप इयर नाही. इथं 4 ने भाग जात नाही म्हणजे हा लीप इयर नाही. सेम पद्धतीने इथे 4 न भाग जातो म्हणजे हा लीप इयर आहे. इथे 4 न भाग जात नाही म्हणजे हा लीप इयर नाही. इथे 4 न भाग जातो, लीप इयर आहे. इथे 4 न भाग जातो, लीप इयर आहे. इथेही 4 न भाग जातो, लीप इयर आहे. इथे 4 न भाग जात नाही, हा लीप इयर नाही. मित्रांनो, हे आहे नॉन सेंचुरी इयर्स. जे लीप इयर आहेत का नाही हे आम्हाला समजणार. ओके, हे लीप इयर आहे का नाही या गोष्टी आम्हाला समजणार. आता आम्ही त्याच्या पुढे जाणार. सेंचुरी इयर्स. ओके, सेंचुरी इयर्स. सेंचुरी इयर्स मध्ये जर 400 न भाग जातो तर तो लीप इयर आहे. जर 400 न भाग जात नाही तर तो लीप इयर नाही. जर 400 न भाग जातो तर तो लीप इयर आहे आणि जर 400 न भाग जात नाही तर तो लीप इयर नाही. असं सेंचुरी इयरचा नियम आहे. ओके, मग गुरुजी हे कसं? ओके, मला सांगा ह्या केसमध्ये आता सेंचुरी इयर्स म्हणजे काय? एंड्स विथ 00. एंड्स विथ 00 ला आपण काय म्हणणार? सेंचुरी इयर्स म्हणणार. एंड्स विथ 00 ला आपण सेंचुरी इयर्स म्हणणार. मग मित्रांनो लक्ष द्या, सेंचुरी इयर्स कोणते आहे किंवा नाही हे तुम्ही कमेंट करायची. जसं की 2100, 1300, 1600, 2000, नंतर 3900, तसंच 400, तसंच 1500, नंतर 1700. लीप इयर आहे का नाही या गोष्टी सांगायच्या. लीप इयर आहे का नाही या गोष्टी सांगायच्या. चला, चला. भालचंद्रचं काम वेगळंच बाबू. नो 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 नो, यस 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 यस. आता मी नो नो कुठं लावायचं, यस यस कुठं लावायचं बाळा? चला, काय आहे ना, ऐका. सेंचुरी इयर्स मध्ये आता हा 2100ला 400 न भाग जात नाही तर हा लीप इयर नाही. तसंच 1300ला 4 न भाग जात नाही तर हा सुद्धा लीप इयर नाही 400 न. 1600ला 400 न भाग जातो, हा लीप इयर आहे, हा सुद्धा लीप इयर आहे. हा लीप इयर नाही, हा आहे, हा लीप इयर नाही, हा सुद्धा लीप इयर नाही. 400 न जर भाग जात असेल, 400 न भाग जात असेल तरच त्याला आपण लीप इयर म्हणायचं. अदरवाइज 400 न भाग जात नसल तर त्याला आपण लीप इयर म्हणू शकत नाही. तर इथं एक तुमचा प्रश्न तयार होणं साहजिक आहे. तर तो प्रश्न कोणता? लक्ष द्या. इथं तुमचा एक प्रश्न मनातल्या मनात तयार झाला पाहिजे. यार गुरुजी हे असं सांगत आहेत तर माझ्या मनात एक डाऊट येतोय असं तुमच्या मनात आलं पाहिजे की सर तुम्ही म्हणताय 4 न भाग जाणारी संख्या ही लीप इयर आणि इथं सेंचुरी इयर्स मध्ये 400 न भाग जाणारी, मान्य आहे. मग जर एखाद्याला असा डाऊट जर आला, सर 2096, 2100 आणि 2104 ह्यांचं कसं? हा मनात डाऊट येणं साहजिक आहे. ह्यांचं कसं? चला, ह्या तिघांचं आधी मला सांगा एकदा. या तिघांबद्दल आधी एकदा सांगा मला. 2096, 2100 आणि 2104 ह्या केसमध्ये लीप इयर कोणता आणि लीप इयर कोणता नाही ह्या गोष्टी सांगायच्या. चला, कमेंट. इथं डाऊट येणं साहजिक आहे. चलो लेट स्टार्ट. 2100 नाही. ओके, 2100 नाही. आय थिंक तो इकडची तर कमेंट नाही ना? हा, इकडची कमेंट येते. चला बाकीच्यांनी बोला, कमेंट करा.
2096 नो लीप इयर. जितेश नाही रे बाळा, 2096 ला 4 न भाग जातो ना, 4 न भाग जातो तर हा लीप इयर येईल ना रे मित्रा, हा लीप इयर येईल ना. बाकीचे काय म्हणतात, बाकीचे काय म्हणतात हे बघा. ज्यावेळेस सेंचुरी इयर्स म्हणजे एंड्स विथ 00 तो लीप इयर आहे का नाही हे 400 न भाग देऊन बघायचं. हो 2096 लीप इयर, अगदी बरोबर. व्हॉट अबाउट 2100 अँड 2104? कमेंट्स चला चला फास्ट. फर्स्ट अँड लास्ट लीप इयर. ओके आहे, लीप आहे, पण आहे लीप आहे, पण हे कशाबद्दल बोलतोयस मित्रा? ओके हे जे 2100 आहे ना हे लीप इयर नाहीये आणि 2104 हे लीप इयर आहे. इथं काय, हा नॉन सेंचुरी आहे तर इथं 4 न भाग जातो का बघायचं. हा सेंचुरी इयर आहे तर इथं 400 न भाग जातो का बघायचं. हा परत नॉन सेंचुरी आहे, हा कसा आहे, नॉन सेंचुरी. नॉन सेंचुरी असल्यामुळे याला 4 न भाग जातो का असं बघावं लागणार. मग इथं एखाद्याच्या मनात असा डाऊट येणं गरजेचं आहे, सर 2096 नंतर 2104 येत असताना लीप इयर तर हा प्रत्येक 4 वर्षांनी येतो, मग हे इथं तर डायरेक्ट 8व्या वर्षी आलो सर, मग ही कन्सेप्ट चुकतीये का? तर मित्रांनो असा कोणताच नियम नाही की लीप इयर प्रत्येक 4 वर्षी येतो. तो जनरली 4 वर्षांनी येतो, पण तो प्रत्येक 4 वर्षांनी येत नाही. तर ह्या केसमध्ये तो 4 वर्षांनी येत नाही. 2100 हे साल लीप इयर नसतो, 2100 साली लीप इयर नसतो. तर मित्रांनो इथं डायरेक्ट 8 वर्षांनी लीप इयर येणार. किती वर्षांनी लीप इयर येणार? 8 वर्षांनी. ओके इथपर्यंत काही डाऊट आहे का? चला इथपर्यंत काही डाऊट आहे का? चला कमेंट करून सांगायचं. इथपर्यंत काही डाऊट आहे का? हा नो 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 नो. ओके मग मी नेक्स्ट पेज घेतो. आता नेक्स्ट पेजवर नीट लक्ष द्या. आम्हाला संडे जर म्हणलं तर एक्स्ट्रा दिवस किती येतात? एक्स्ट्रा दिवस, एक्स्ट्रा डेज. संडे जर म्हणलं तर एक्स्ट्रा डेज किती येतात? ओके एक्स्ट्रा डेज किती येतात? 0. मंडेला एक्स्ट्रा डेज येतात 1. ट्यूसडे 2. वेनसडे 3. थर्सडे 4. फ्रायडे 5. सॅटरडे 6. हे एवढे एक्स्ट्रा दिवस. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ओके हे एवढे एक्स्ट्रा दिवस असतात. आता एखादा म्हणून सर संडेला पण एक्स्ट्रा दिवस 7 लिहा ना. संडेला एक्स्ट्रा दिवस जरी 7 लिहिले तरी आठवडा एक 7 दिवसांचा असतो म्हणल्यावर 7 भागिले 7 परत 0 दिवस एक्स्ट्रा उरणार आहेत. 0 दिवस एक्स्ट्रा उरणार आहेत. त्यामुळे आपण संडेला 7 लिहित नाही, तर संडेला आपण काय लिहितो? 0 लिहितो. ओके मग मला सांगायचं आता एक्स्ट्रा दिवस म्हणजे मला म्हणायचं काय, 7 दिवसांचा एक आठवडा कंप्लीट झाला की वर किती एक्स्ट्रा दिवस उरतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वर एक्स्ट्रा दिवस किती उरतात तर हे आम्हाला सुरुवातीला फाइंड आउट करायचं आहे. ओके एक्स्ट्रा डेज. ओके चला इथं 17 दिवसांमध्ये 7 दिवसांचा आठवडा सोडला तर एक्स्ट्रा दिवस किती? 7 दिवसांचा आठवडा सोडल्यावर तर एक्स्ट्रा दिवस किती असं आम्हाला फाइंड आउट करायचंय. मग तुम्ही आता हे काढत जायचं. चला फास्ट. एक्स्ट्रा दिवस किती ह्या 9 दिवसांमध्ये ते सांगायचं. एक्स्ट्रा दिवस हो हो हो. चला आता एक्स्ट्रा दिवस किती येणार आधी हे सांगत चालायचं, कारण की हे महत्वाचं आहे. ह्या कन्सेप्ट मला पुढे लागणार आहेत. ओके एक्स्ट्रा दिवस सांगत असताना मित्रांनो आठवडे किती तसंच एक्स्ट्रा दिवस किती हे सांगायचं. ओके वीक्स प्लस एक्स्ट्रा डेज. ओके 17 मध्ये आम्हाला माहिती आहे 17 मध्ये 2 वीक्स येतात. किती वीक्स येतात? 2 वीक्स. मी इथं लिहितो 2 वीक्स म्हणजे 14 दिवस झाले प्लस 3 एक्स्ट्रा डेज प्लस 3 एक्स्ट्रा डेज असं येणार. 2 आठवडे म्हणजे 7 दुने 14
3 एक्स्ट्रा दिवस म्हणजे 14 आणि 3 17. सेम पद्धतीने 9 दिवसांमध्ये 1 आठवडा प्लस 2 एक्स्ट्रा दिवस, 1 आठवडा प्लस 2 एक्स्ट्रा दिवस. त्यानंतर 11 मध्ये 1 आठवडा प्लस 4 एक्स्ट्रा दिवस, 11 दिवसांमध्ये 1 आठवडा प्लस 4 एक्स्ट्रा दिवस. 21 मध्ये 3 आठवडे प्लस 0 एक्स्ट्रा डे. किती एक्स्ट्रा डे? 0 एक्स्ट्रा डेज. ओके. 50 मध्ये 7 7 49, 7 7 49 मग 7 आठवडे प्लस 1 एक्स्ट्रा दिवस, 1 एक्स्ट्रा दिवस. 43 दिवसांमध्ये 7 सखून 42 प्लस 1 एक्स्ट्रा दिवस 43. ओके. त्यानंतर 72 मध्ये 10 आठवडे 7 10 70 प्लस 2 एक्स्ट्रा दिवस. मग 119 आणि 79 साठी सांगायचा, 119 आणि 79 साठीचा सांगायचा. ह्या सगळ्या गोष्टी पुढे अप्लाय होणार आहेत. ह्याला आधी आपल्याला यूज टू होणं नितांत गरजेचं आहे. यासाठी आपल्याला यूज टू होणं नितांत गरजेचं आहे. ओके. हा, चला हा 119 साठी 17 वीक्स, 17 वीक्स. ओके. आर यू शुअर? आर यू शुअर किटो? किटो काय नाव ठेवतात यार, नाव तर ठीक आहे. सर माझं नावच आहे, यू शट अप. ओके. तर 17 वीक्स, कारण 17 गुणिले 7 119 प्लस 0 एक्स्ट्रा डे, त्याच्यामुळे काही लिहायची गरज नाही. इथं 18 वीक्स प्लस 2 एक्स्ट्रा दिवस, प्लस 2 एक्स्ट्रा दिवस. मग आता मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये मला सांगायचं, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये लीप इयर मध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात, तसंच ऑर्डिनरी इयर मध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात. ओके. चला, लीप इयर मध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात, तसंच ऑर्डिनरी इयर मध्ये किती एक्स्ट्रा दिवस असतात, हा सांगायचं. चला फास्ट. लीप इयर मध्ये किती एक्स्ट्रा दिवस? लीप इयर म्हणजे काय, तर 366 दिवस, 366 दिवसांचा एक लीप इयर असतो. तसंच 365 डेजचा एक ऑर्डिनरी इयर असतो. ह्यामध्ये एक्स्ट्रा दिवस ओके किती असणार? ओके. पूजा दीदींनी सांगितलंय लीप इयर साठी 2, ऑर्डिनरी साठी 1. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? बाकीच्यांचं म्हणणं सुद्धा मॅटर करणार. ओके. चला बोला बोला बोला. पियुष 3 म्हणतोय. अरे दोघांचे मिळून सांगितले काय पियुष? लीप इयर 2 एक्स्ट्रा डेज अँड ऑर्डिनरी इयर 1. ओके. आता काय लीप इयर मध्ये बघा, इथं 2 एक्स्ट्रा दिवस येणार, इथं 2 एक्स्ट्रा दिवस येणार. मग 52 वीक्स प्लस 2 एक्स्ट्रा डेज. तसंच 365 डेज मध्ये 52 वीक्स प्लस 1 एक्स्ट्रा डे प्लस 1 एक्स्ट्रा डे. हे असं कसं असणार आहे मित्रांनो? हे असं असणार आहे सर्व. सर हे 52 आणि 1 हे कसं काढलं मला सांगा. 7 दिवसांमध्ये 1 आठवडा, 70 दिवसांमध्ये 10 आठवडे, 140 दिवसांमध्ये 20 आठवडे, 210 दिवसांमध्ये 30 आठवडे, 280 दिवसात 40 आठवडे, 350 दिवसांमध्ये 50 आठवडे, 350 दिवसात 50 आठवडे, 357 दिवसात 51 आठवडे, 364 दिवसांमध्ये 52 आठवडे होतील. 364 दिवसांमध्ये 52 आठवडे होतील. तुम्ही 364 भागिले 7 जर केलं, कंप्लीट आकडा 52 येणार. 52 आठवडे कंप्लीट झाले. मग 52 आठवडे कंप्लीट झाले, उरला 1 एक्स्ट्रा दिवस. तसंच इकडं 52 आठवडे कंप्लीट झाले, उरले 2 एक्स्ट्रा दिवस. किती एक्स्ट्रा दिवस उरले? इकडं 2 एक्स्ट्रा दिवस उरले, इकडं 1 एक्स्ट्रा दिवस उरला. म्हणजे ह्या कन्सेप्ट पुढं खूप जास्त कामात येणार आहेत. ह्या कन्सेप्ट पुढं खूप जास्त कामात येणार आहे मित्रांनो. एक प्रश्न प्रत्येक एक्झामला आहे, प्रत्येक एक्झामला एक प्रश्न आहे म्हणजे आहे. ओके. तर चला आपण नेक्स्ट स्लाइड घेऊया. आपण काय घेऊया? नेक्स्ट स्लाइड. ओके. आता आपल्याला एक्स्ट्रा डेज काढायचे आहे, एक्स्ट्रा डेज काढायचे आहे. काय काढायचं आहे? एक्स्ट्रा डेज. आपण काय बघितलं आता? छोट्या लेवलवर बघितलं. एक्स्ट्रा डेज काढायचे आहेत.
ते कशासाठी? इयर्ससाठी काढायचे आहे. 100, 200, 300, 400 ह्यांच्यासाठी काढायचं आहे. तर आपण ती कन्सेप्ट बघूयात. 100, 200, 300, 400 ह्यांच्यासाठी आपल्याला काढायचं आहे. आधी याची कन्सेप्ट समजूया. हे बघा, मी कॅलेंडरसाठी कोणताही फॉर्म्युला सांगणार नाही. बाकीचे बऱ्यापैकी फॉर्म्युल्यानुसार जातात, पण मी कुठून इन्व्हेंट होत आहेत ह्या सर्व गोष्टी आधी क्लिअर करणार, मगच मी पुढे पळणार. ओके, एक्स्ट्रा डेज. मग मित्रांनो, फॉर एक्झाम्पल पहिलं आपण 21 इयर्स, जसं की सध्या साल 2022 चालू आहे. सध्या 2022 चालू आहे. हे 21 वर्ष म्हणजे 0021 असं त्यांना म्हणायचंय. जसं की समजा 2022 ला कसं मी 2022 असं लिहिणार. तर हा 21st इयर आहे. हा 21st इयर आहे. काय आहे? 21st इयर. तर जेव्हापासून वर्ष मोजण्याची सुरुवात झाली तेव्हापासूनच्या 21 वर्षांमध्ये, सुरुवातीच्या 21 वर्षांमध्ये किती एक्स्ट्रा दिवस आले असं त्यांचं म्हणणं आहे. मग मला सांगा, लीप इयर किती वर्षांनी येतो? लीप इयर हा 4 वर्षांनी येतो. लीप इयर किती वर्षांनी येतो? 4 वर्षांनी. ओके, जनरली 4 वर्षांनी येतो तो. तर मित्रांनो, पहिल्या 21 वर्षांमध्ये लीप इयर टोटल किती असणार? तर पहिल्या 21 वर्षांमध्ये 5 लीप इयर असणार प्लस 16 ऑर्डिनरी इयर असणार. पहिल्या 21 वर्षांमध्ये 5 लीप इयर असणार, तसंच 16 ऑर्डिनरी इयर असणार. आता आम्ही थोड्या वेळ आधीच फाइंड आउट केलं होतं, लीप इयर मध्ये 2 एक्स्ट्रा दिवस असतात. लीप इयर मध्ये 2 एक्स्ट्रा दिवस म्हणजे ह्या 5 लीप इयर मध्ये 2 एक्स्ट्रा दिवस म्हणजे टोटल 10 एक्स्ट्रा दिवस असणार. तसंच ह्या 16 लीप ऑर्डिनरी इयर मध्ये प्रत्येक वर्षी 1 दिवस जास्त, असा 16 दिवस जास्त असणार. म्हणजे 10 आणि 16 असे टोटल 26 एक्स्ट्रा दिवस असणार. किती एक्स्ट्रा दिवस असणार? 26. मग मित्रांनो, ह्या 26 एक्स्ट्रा दिवसांना आपण 26 म्हणायचं का? तर नाही. मग म्हणायचं काय? ह्या 26 एक्स्ट्रा डेजला 3 वीक्स प्लस 5 एक्स्ट्रा डेज असं म्हणायचं. मग ह्या 26 डेजला 3 वीक्स प्लस 5 एक्स्ट्रा डेज. मग आपलं उत्तर येणार काय? 5 एक्स्ट्रा दिवस लागतील. मग 5 एक्स्ट्रा दिवस, 5 हा कोड कशासाठी वापरणार? 5 हा फ्रायडे साठी वापरणार. 5 हा कोड फ्रायडे साठी वापरणार. म्हणजे 31 डिसेंबर 0021 ह्या साली कोणता दिवस असणार? फ्रायडे असणार. ह्या साली कोणता दिवस असणार? फ्रायडे असणार. ओके, ह्या साली कोणता दिवस असणार मित्रांनो? फ्रायडे असणार. व्हेरी गुड. फ्रायडे असणार. कोणता असणार? फ्रायडे. आता मी पुढचा प्रश्न तुम्हाला देतो. फर्स्ट 40 इयर्स म्हणजे काय सर? जसं की हे 0021 होतं, तसं हे 0040 आहे. 0040 आहे. आता तुम्ही ट्राय करायचं. चला फास्ट ट्राय करायचा. चला, फास्ट. सॅटरडे दीदी कसं काही? चला फास्ट. 40 फर्स्ट 40 इयर्स मध्ये किती असणार? मोंडे म्हणणं आहे 1 एक्स्ट्रा डेज. ओके, आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 1 एक्स्ट्रा डे. कसं ते बघूयात. फर्स्ट 40 इयर्स, पहिल्या 40 वर्षांमध्ये मला माहितीये, सगळ्यांना माहितीये 10 लीप इयर असणार. 10 लीप इयर असणार प्लस 30 ऑर्डिनरी इयर असणार. 10 लीप इयर, कारण 40/4 10 येतात. मग 10 लीप इयर. ह्या 10 लीप इयर मध्ये 2 दिवस जास्त, परत या 30 ऑर्डिनरी इयर मध्ये 1 दिवस जास्त. मग 20 प्लस 30 बरोबर 50. आणि 50 म्हणजे 7 वीक्स प्लस 1 एक्स्ट्रा डे. आणि 1 एक्स्ट्रा डे म्हणजे 1 आपण कशासाठी? 0 संडे साठी. तर 1 हा मंडे साठी वापरतो. म्हणजे 1 एक्स्ट्रा डे म्हणजे मंडे येणार. केव्हा येणार मंडे? तर 31 डिसेंबर
0040 31 डिसेंबर 0040 ह्यासाठी येणार काय मॉन्डे येणार 31 डिसेंबर 0040 ह्या साली मंडे येणार काय येणार मित्रांनो मंडे इथं काही कोणाला डाऊट आहे का इथं कोणाला काहीही डाऊट आहे का मला एकदा कमेंट करून सांगायचं तसंच मी आता फक्त हे तिसरं चौथं थोडंसं फास्ट सॉल्व करा आणि मग पाचव्यापासून परत आपण कन्सेप्टवर लागूयात इथं फॉर एक्झाम्पल फर्स्ट 57 इयर्स हे तुम्ही काढा लवकर तसंच फर्स्ट 82 years फर्स्ट 57 years फर्स्ट 82 years ओके आणि त्यानंतर इथं काढायचं आहे फर्स्ट 100 इथं तुमचा पाय भरू शकतो पाचव्यामध्ये कुठं पाय भरू शकतो पाचव्यामध्ये चला पाचव्यामध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता पाचव्यामध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता किती शक्यता दाट हा वन एक्स्ट्रा डे मंडे असं म्हणणं आहे अंकित म्हणतो मंडे सचिन म्हणतो मंडे पूजा दिदी आणि किरण पण मंडे म्हणतायत ओके 82 थर्सडे जितेशचं म्हणणं आहे 82 थर्सडे निकिता दिदींचं मंडेच म्हणणं आहे सगळ्यांचं चला सगळ्यांचं मंडे म्हणणं आहे मग 57 वर्षांमध्ये एक लीप इयर किती येतात 8 7 56 8 लीप इयर प्लस 8 हे गेले तर 49 ऑर्डिनरी इयर येणार किती येणार ऑर्डिनरी इयर 49 येणार किती येणार मित्रांनो 49 57 साठी 7 7 7 7 7 अरे यार सॉरी मी 7 न गेला सॉरी माय मिस्टेक ओके ओके फर्स्ट 57 इयर्स ओके आणि फर्स्ट 82 इयर 4 न करायचंय ना मग 4 न जरी भाग दिला तरी 14 लीप इयर येणार किती येणार 14 लीप इयर येणार प्लस 14 लीप इयर 43 ऑर्डिनरी इयर मग 14 दुने 28 प्लस 43 28 प्लस 43 मग 17 जरी टाकले 60 येतात आणि 11 टाकले 71 येतात 71 जरी म्हणलं 10 वीक्स प्लस 1 एक्स्ट्रा डे 1 एक्स्ट्रा डे म्हणजे मंडे ऍब्सोल्युटली राईट मंडे ऍब्सोल्युटली राईट ओके हो 14 लीप इयर अगदी बरोबर त्यानंतर ते माझ्या डोक्यात 7चा पाडा होता त्यामुळे तर झालं 82 इयर्स मध्ये 20 लीप इयर येणार प्लस 62 ऑर्डिनरी इयर येणार मग 20 लीप इयर म्हणल्यावर 40 प्लस 62 म्हणजे 102 येतात किती येतात 102 जरी म्हणलं तर 98 ला 7 न भाग जातो कशाला 98 ला कसं 14 7 98 मग 14 वीक्स प्लस 4 डेज 4 एक्स्ट्रा डेज 4 कशासाठी वापरतो आपण 4 हे थर्सडे साठी वापरतो कशासाठी वापरतो 4 हे आपण थर्सडे साठी वापरतो ओके 100 मध्ये विकेट जाणारच असं दाट शक्यता आहे अशी दाट शक्यता आहे चला अशी शक्यता दाट आहे हा चला 100 हे काढून दाखवायचं इथं विकेट जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून मी थोडं त्याला एंटरटेन करत आहे ओके यश गुजराती 5 म्हणतायत बाकीच्यांचं म्हणणं काय यश गुजरातींचं म्हणणं आहे 5 बाकीच्यांना काय वाटतं बाकीच्यांना काय वाटतं चला बोलत चला 100 संडे
हा म्हणूनच म्हणलं संडे, वाटलंच विशालनं पण तीच चूक केली. ओके, विशाल आणि किरण संडे संडे म्हणतात 100. ओके, बाकीच्यांना काय वाटतं? 6. पियुष नाथे म्हणतायत 6. सचिन म्हणतोय फ्रायडे. अच्छा, किटो फ्रायडे. पूजा दिदी सॅटरडे. भालचंद्र 4. मी म्हणून तुम्हाला म्हणलं होतं इथं विकेट जाण्याची शक्यता दाट असते. बघा, मी बाकीच्या ठिकाणी एंटरटेन केलंय का? नाही. मी कन्सेप्टला सोडत नाही कधीच, कन्सेप्टला पकडून बसणारा माणूस आहे. अंकित पण म्हणतोय फ्रायडे. सर कसं काय सर, थोडंसं व्यवस्थित सांगा ना. हो चला, बऱ्यापैकी लोकांनी फ्रायडे सुद्धा उत्तर दिलंय. थर्सडे चुकलंस. चुकलं, बाकी सगळे चुकले. फ्रायडे बरोबर. फ्रायडे कसं काय, लक्ष द्या. मला सांगा, तुम्ही काय केलं? पहिल्या 100 वर्षांमध्ये 25 लीप इयर येतात असं गृहीत धरलं. 25 दुने 50, तसंच 75 ऑर्डिनरी इयर. मग 75 एक 75, 50 आणि 75 125. 125 केलं, 119 ला 7 भाग जातो, वर 6 दिवस एक्स्ट्रा होतात. मग 6 दिवसांसाठी सॅटरडे म्हणलं. हे अगदी चुकीचं आहे. कारण पहिल्या 100 वर्षात, फॉर एक्झाम्पल 0 to 99 इयर्स, 0 to 99 इयर्स प्लस 100th इयर्स. हा जो 100 इयर आहे ना, तुम्ही 100 भागिले 4 25 जे करताय ना, इथं चुकताय. 100 हा लीप इयर नाहीये. 100 हा लीप इयर नाहीये. मग तुम्हाला 96 भागिले 4 24 लीप इयर घ्यावे लागतील. किती? 24 लीप इयर घ्यावे लागतील. मग लीप इयर येणार 24, कारण 100 हा लीप इयर नाहीये. मी तुम्हाला हे इथं सांगितलं होतं, सेंचुरी इयर्स एंड विथ 00. ह्याला 400 न भाग गेला पाहिजे. 100 ला 400 न भाग जात नाही, तर 100 हा लीप इयर नाहीये. ती कन्सेप्ट अशी झाली. 0096 साली लीप इयर येणार, 100 साली लीप इयर येणार नाही. त्यानंतर डायरेक्ट 104 साली लीप इयर येणार. ती कन्सेप्ट अशी झाली. 100व्या साली लीप इयर येणार नाही. ओके, तर मित्रांनो 24 लीप इयर येणार. तसंच आता मी आधी याचं सांगतोय, 24 लीप इयर, 75 ऑर्डिनरी इयर, आणि इकडं 100th इयर म्हणजे जो 100वा इयर आहे तो ऑर्डिनरी इयर असणार. म्हणजे ऑर्डिनरी इयर किती असणार आहेत? 76. 24 लीप इयर म्हणजे 24 दुने 48. तसंच ऑर्डिनरी लीप इयर 76 म्हणल्यावर 76 एक 76. मग 76 आणि 24 100 आणि परत 24 124. उत्तर येणार काय? 124 एक्स्ट्रा डेज. 124 ला पण 17 गुणिले 7 119 हे आम्हाला माहिती आहे. मग 17 वीक्स 17 वीक्स प्लस 5 एक्स्ट्रा डेज. मग 5 एक्स्ट्रा डेज म्हणल्यावर फ्रायडे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? फ्रायडे. म्हणजे 31 डिसेंबर 0100 ह्या दिवशी फ्रायडे असणार. काय असणार? फ्रायडे असणार. म्हणजे मित्रांनो एक्स्ट्रा दिवस किती? 5 आहे. हे आम्हाला मॅटर करतं. एक्स्ट्रा दिवस किती आहेत? 5 आहे. हे आमच्यासाठी नितांत गरजेची वस्तू आहे, नितांत गरजेची गोष्ट आहे. सॅटरडे नाही म्हणायचं. कळालं का बाकीच्यांनी? चला मला एकदा सांगा, तुम्ही जे सॅटरडे म्हणतायत हे चुकलं हे फील झालं का? तुम्ही जे सॅटरडे म्हणताय हे चुकलं हे फील झालं का? कमेंट करून सांगा. फ्रायडे उत्तर आहे हे पटलं का? फ्रायडे उत्तर आहे हे पटलं का? कमेंट करून सांगायचं. म्हणजे मला लगेच नेक्स्ट कन्सेप्टवर मूव्ह ऑन होता येतं. ओके, गॉट इट सर. हां, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? हो, यप. ओके, बाकीचे बोला चला. यस सर. चला, आता बऱ्यापैकी लोकांच्या कमेंट्स आल्यात, कळलं म्हणून. आता ह्याच कन्सेप्टला पुढे घेऊन जायचं आहे. आता मी ह्याच्यावर एंटरटेन जास्त नाही करणार. ऍड पेज. आता परत एक्स्ट्रा डेजचाच खेळ आहे, पण आता इयर्स मधलाच आहे. एक्स्ट्रा डेजचाच खेळ आहे, इयर्स मधला आहे. 100 200 300 400. म्हणजे आता आम्हाला एवढं कळलं, 100 इयर्स साठी आम्हाला 5 एक्स्ट्रा डेज लागतात. किती एक्स्ट्रा डेज लागतात? 5. मग मला सांगा 200 इयर साठी किती एक्स्ट्रा डेज लागणार? 200 इयर साठी किती एक्स्ट्रा डेज लागणार? निकिता दीदी म्हणतात सर परत एकदा सांगा. आता व्हिडिओ मागं घेऊन बघून घ्या, कारण की ऑनलाईन लेक्चर आहे, फायदा पण घ्यायचा.
हे बघा, पहिल्या 100 वर्षात 0 ते 99 इयर पकडायचे आणि 100वा वेगळा इयर पकडायचा. का? कारण 100वा हा लीप इयर नाहीये. मग पहिल्या 99 वर्षांमध्ये 24 लीप इयर येतात, 75 ऑर्डिनरी इयर येतात आणि 100वा जो वर्ष आहे तो ऑर्डिनरी इयरच आहे, तो लीप इयर नाहीये. मग 24 लीप इयर साठी 24 दुने 48, 75 ने 76 ऑर्डिनरी इयर, 76 गुणिले 1 76, 48 आणि 76 टोटल 124 दिवस असणार. किती दिवस असणार? 124 दिवस. त्यामध्ये 17 वीक्स 17 आठवडे असणार प्लस 5 एक्स्ट्रा डेज. किती एक्स्ट्रा डेज? 5 जास्तीचे दिवस असणार. किती जास्तीचे दिवस असणार? 5. म्हणून मी इथं 5 लिहिलं, विषय संपला. मला 200 इयर साठी हे सांगा, तोंडी निघण्यासारखं आहे. 200 इयर साठी ह्या कन्सेप्ट आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये अप्लाय करायचे आहे बरं का, म्हणून हे सांगतोय. ओके, व्हेरी गुड. 200 इयर साठी 3 एक्स्ट्रा डेज. कसं काय? 200 इयर म्हणजे आम्ही 100 इयर प्लस 100 इयर असं ऍड करू शकतो ना रे. मग 100 इयर मध्ये 5 एक्स्ट्रा दिवस असतात, तर 5 प्लस 5 असे 10 एक्स्ट्रा डेज. 10 एक्स्ट्रा डेजला आम्ही 1 वीक प्लस 3 एक्स्ट्रा डेज असं लिहिणार. काय लिहिणार? 1 वीक प्लस 3 एक्स्ट्रा डेज. 1 वीक प्लस 3 एक्स्ट्रा डेज लिहिणार. आता 300 इयर साठी सांगा. चला, त्यानंतर 400 इयर्स साठी सांगायचं. चला, हम्म 300 साठी एक्स्ट्रा दिवस किती येणार? 300 साठी एक्स्ट्रा दिवस किती येणार? येणार येणार ग 1 1 1. अगदी बरोबर. पहिल्या 100 वर्षात 5, दुसऱ्या 100 वर्षात 5, तिसऱ्या 100 वर्षात 5 असे 15 एक्स्ट्रा दिवस, म्हणजे 2 वीक्स प्लस 1 एक्स्ट्रा डे प्लस 1 एक्स्ट्रा डे, म्हणजे इथं 1 एक्स्ट्रा दिवस असणार. किती एक्स्ट्रा दिवस असणार? 1. आता 400 इयर साठी सांगा. मी इथं स्टार करतो. फॉर एक्झाम्पल, मी इथं कसं स्टार केलं होतं आणि इथं बऱ्याच जणांची विकेट गेली होती, सेम पद्धतीने मी 400 साठी स्टार करतो. 400 मध्ये विकेट जाऊ शकते बऱ्याच जणांची. शेख, 400 साठी पहिले 5 एक्स्ट्रा दिवस म्हणला, नंतर 0 म्हणतोयस. हा, काही जण 6 म्हणतायत. मला तीच वाट बघत होतो मी. पियुष, इथं विकेट गेली बघ बाळा. बाकीच्यांचं 0 0 0, सगळ्यांचं लाईनीत 0 आलोय, पण पियुषची विकेट गेली. काय गेली? पियुषची विकेट गेली. ओके, तर मित्रांनो लक्ष द्या. 400 इयर साठी पहिल्या 5 वर्षांमध्ये, पहिल्या 100 वर्षात 5 दिवस, दुसऱ्या 100 वर्षात 5, तिसऱ्या 100 वर्षात 5, चौथ्या 100 वर्षात 5 हे आहे. पण 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 जो 400 नावाचा हा वर्ष आहे, हा स्वतः लीप इयर आहे. कारण 400 ला 400 न भाग जातो, म्हणजे हा लीप इयर असल्यामुळे इथं ऍडिशनल 1 एक्स्ट्रा दिवस असणार, जो की 400 साठीचा असणार. जो की 400 साठीचा असणार, म्हणजे 5 आणि 5 10, 15, 20, 21, 21 एक्स्ट्रा दिवस. 21 एक्स्ट्रा दिवस. 21 एक्स्ट्रा दिवसांना आपल्याला 3 वीक्स प्लस 0 एक्स्ट्रा डे असं लिहावं लागणार. काय लिहावं लागणार? 0 एक्स्ट्रा डे. 0 एक्स्ट्रा डे. कारण 400 हा स्वतः, कारण 100 स्वतः लीप इयर नव्हता, 200 स्वतः लीप इयर नव्हता, 300 स्वतः लीप इयर नव्हता, म्हणून यांना मी 5 5 5 लिहिलं. पण 400 हा स्वतः लीप इयर आहे, त्याच्यासाठी 5 तर येणारच, प्लस 1 ऍड होणार, प्लस 1 ऍड होणार, म्हणून असं. तर 21 दिवस म्हणजे 3 वीक्स प्लस 0 एक्स्ट्रा डे. 3 वीक्स प्लस 0 एक्स्ट्रा डे. असं असताना मित्रांनो लक्ष द्या. हा, असं असताना ओके, तर आम्हाला एवढं कळलं, इयर्स आणि एक्स्ट्रा डेज. 100 इयर साठी 5 एक्स्ट्रा दिवस, 200 इयर साठी 3 एक्स्ट्रा दिवस, 300 इयर साठी 1 एक्स्ट्रा दिवस आणि 400 इयर साठी 0 एक्स्ट्रा दिवस. ओके, हे
बाकीचे जे आहेत ना, बाकीचे क्लासवाले, मला कोणाचे नाव नाही घ्यायचे, बाकीचे बऱ्यापैकी लोक काय करतात, डायरेक्ट असं सांगतात 100 साठी 5 पाठ करा, 200 साठी 3 पाठ करा, 300 साठी 1 पाठ करा, 400 साठी 0 पाठ करा. अरे हे आलं कुठून? हे आलं कुठून हे महत्वाचं आहे. जर हे आम्हाला कळलं तर आयुष्य खूप सुंदर आहे. हे आम्हाला कळलं, आयुष्य खूप जास्त सुंदर आहे. म्हणून एक्स्ट्रा डेजवर एवढा वेळ मी इन्व्हेस्ट केला. हे आलं कुठून? तर हे इथून आलं. आता ह्यानंतर थोडंसं हे संपलं. आता इयर झालं, डेज झालं, फक्त मंथचं एकदा बघूया आणि मग मी आपण प्रश्न उत्तर चालू करूयात. ओके, जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, तसंच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता इथं 31 दिवस असतात, इथं 28 किंवा 29, इथे 31, 30, 31, 30, 31 दिवस, 31 दिवस, 30, 31, 30, 31. म्हणजे मित्रांनो इथं एक्स्ट्रा डेज किती असणार? 7 चोक 28, 3 एक्स्ट्रा दिवस. इथं आता इथं डिपेंड आहे आठवडा कितीचा आहे, मग 0 किंवा 1 एक्स्ट्रा दिवस. इथं एक्स्ट्रा दिवस किती असणार? 3, 2, 3, 2. परत इथं 3, 3, 2, 3, 2, 3. हे एक्स्ट्रा दिवस असणार. हे काय असणार मित्रांनो? एक्स्ट्रा दिवस. मला नाही वाटत की तुम्हाला इथं वेगळं काही शिकवायची गरज आहे की 31 दिवसांमध्ये 3 एक्स्ट्रा दिवस कसे. 7 चोक 28, 4 आठवडे कंप्लीट आणि 3 दिवस एक्स्ट्रा. म्हणजे हे झाला मंथचा सुद्धा खेळ. हे कशाचा सुद्धा खेळ झाला? मंथचा सुद्धा खेळ झालेला आहे. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे का? विचारा. मला आता प्रश्न उत्तर चालू करायची आहेत. इथपर्यंत काही डाऊट आहे का? विचारा. मला आता प्रश्न उत्तर चालू करायची आहेत. ओके, चला. बोला, इथपर्यंत काही डाऊट आहे का? मला प्रश्न उत्तर चालू करायची आहेत. नो डाऊट, नो डाऊट. बाकीचे काय म्हणतात? नंबर 6. नंबर 6 म्हणजे काय? नंबर 6 सर. अरे 6 कोणतं मला ते तर सांग. हे जून का काय नेमकं? नो डाऊट. ओके, चला, नो डाऊट म्हणताय. नंबर 6 काय मला एकदा व्यवस्थित सांग. मित्रांनो हे जे जानेवारी फेब्रुवारी असतात ना, ते इथं शिकायचे असतात. हे आपल्याला घरात आईनं शिकवलेलं असतं. शाळेत पण कदाचित नसेल शिकवलं, मला तरी आईनं शिकवलं होतं. जानेवारी हे जो डोंगर आलेला आहे ना वर, त्याला 31 दिवस म्हणायचं. जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै म्हणल्यावर परत तिथंच रिपीट. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबर. संपला विषय. 31 संपला विषय. हे जो वर डोंगर आलाय त्याला 31 गड्ड्यात गेलं 30 दिवस. ओके, चुकून टाईप झालं सर. ओके, चालेल. तर आता काही डाऊट नाहीये, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. आता परीक्षेत ते म्हणतात की 15 ऑगस्ट 1947 साली, 15 ऑगस्ट 1947 साली कोणता दिवस होता, कोणता वार होता? मग 15 ऑगस्ट 1947. आता ऐका, आपण शिकवतो आहे, आपण शिकत आहे सर्वजण. मग मी हे आधी काढून दाखवतो. 2-4 प्रश्न मी काढून दाखवतो, नंतर तुम्हाला सुद्धा मी प्रश्नांची उत्तरं सांगायला वेळ देणार. ओके, 15 ऑगस्ट 1947. आता आमची नजर ह्याला 1947 अशी नाही झाली पाहिजे. आमची नजर ह्याला कशी झाली पाहिजे? 400 साठी 0 एक्स्ट्रा दिवस. ओके, हे बघा, आम्हाला माहिती आहे 400 साठी 0 एक्स्ट्रा दिवस, 300 साठी 1 एक्स्ट्रा दिवस, 200 साठी 3 एक्स्ट्रा दिवस आणि 100 साठी 5 एक्स्ट्रा दिवस. त्यानंतर संडे 0, मंडे 1, ट्यूसडे 2, वेडनेसडे 3, थर्सडे 4, फ्रायडे 5, सॅटरडे 6. ह्या गोष्टी राहतील. म्हणजे इकडं मी एकदा मराठीत लिहितो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार
आणि शनिवार. तसंच एक्स्ट्रा डेज बाकीच्यांसाठी किती घ्यायचे याबद्दल तुम्हाला आयडिया आहेच, ह्या गोष्टी फक्त माहीत असणं गरजेचं. आता 1947 म्हणल्यावर आमची नजर तुकड्या तुकड्यात झाली पाहिजे. 400 साठी 0, 800 साठी 0, 1200 साठी 0, 1600 साठी 0. मग आम्ही याला 1600 पहिले वर्ष पकडणार. हे काय इयर्स, हे काय आहेत वर्ष. वर्ष म्हणजे पहिले 1600 वर्ष कंप्लीट होणार, मग 300 वर्ष कंप्लीट होणार, म्हणजे आपण आलो आता 1900 वर्षांपर्यंत. आता पुढचे 47 वर्ष पाहिजे, त्यातनं कंप्लीट वर्ष किती असणार, त्यात कंप्लीट वर्ष असणार 46, त्याच्यात 46 वर्ष कंप्लीट असणार. मग त्याच्यानंतर आम्हाला जानेवारी पासून जून, जुलै, ऑगस्ट, जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत जायचं आहे. प्लस इथं मी लिहितो जस्ट जानेवारी ते ऑगस्ट हे मंथ लिहिले, आणि त्याच्यानंतर आता जानेवारी ते जुलै, जानेवारी ते जुलै हे कंप्लीट महिने असतील, आणि त्यानंतर ऑगस्टचे पहिले 15 दिवस, ऑगस्टचे पहिले 15 दिवस म्हणजे 15वा दिवस काढायचा आहे. हे काय आहे, हे मंथ्स आहेत, आणि हे काय आहे, हे डेज आहे. ओके, आणि हे जे सुरुवातीचे आहेत हे काय आहेत, हे इयर्स आहे. विषय संपला. हे आहेत इयर्स, विषय काय झाला, संपला. मग आम्हाला एवढं माहिती आहे 1600 वर्षांमध्ये 0 एक्स्ट्रा दिवस असतो, 300 वर्षांमध्ये 1 एक्स्ट्रा दिवस असतो. 1600 वर्षांमध्ये 0 एक्स्ट्रा दिवस, 300 वर्षांमध्ये 1 एक्स्ट्रा दिवस. त्यानंतर 46 चे आम्ही तुकडे कसे करणार. 46 मध्ये 4 वर्षाला 1 लीप इयर येतो, तर इथं 11 लीप इयर असणार. 11 लीप इयर असणार. किती लीप इयर असणार, 11. मग 46 मधून 11 गेले, आता 35 ऑर्डिनरी इयर उरणार. किती ऑर्डिनरी इयर उरणार, 35 ऑर्डिनरी इयर उरणार. हे बघा, मी ही गोष्ट हे इथं त्यासाठीच लिहून देतो. हे बघा, लीप इयर, ऑर्डिनरी इयर, लीप इयर, ऑर्डिनरी इयर, ह्या गोष्टी मी त्यासाठी लिहून देत होतो. 11 लीप इयर, 46 वर्षात 11 चोक 44, 11 लीप इयर. ओके, 1600 प्लस 300 कसं आलं समजलं नाही जितेश बाळा, 1600 प्लस 300 कसं आलं. 1600च का घेतलं, कारण 400 वर्षांसाठी 0 एक्स्ट्रा दिवस येतो, मग 800 वर्षांसाठी 0 एक्स्ट्रा दिवस येणार, 1200 साठी 0 येणार, 1600 साठी पण 0 येणार, म्हणून मी 1600 घेतलं. नंतर 2000 साठी 0 आला असतं, मग 2000 पासून मागे 1947 वर यायला परवडलं नसतं, म्हणून 1600 वर्षात 0, मग पुढे मी 300 घेतले, म्हणजे 1900 पर्यंत गेलो, असं आलं. आता 46 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, तर 11 लीप इयर, 35 ऑर्डिनरी इयर. जानेवारी पासून आता मी इकडे एकदा तुम्हाला हे पण लिहून देतो म्हणजे लक्षात राहील. जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मग इथं एक्स्ट्रा 3 दिवस, इथं 0 किंवा 1, नंतर इथं 3, 2, 3, 2, तसंच इकडं 3, 3, 2, 3, 2, 3. हे एवढे एक्स्ट्रा दिवस असतात. किती एक्स्ट्रा दिवस, एक्स्ट्रा एवढे असतात. मग जानेवारी पासून जुलैमध्ये किती एक्स्ट्रा दिवस येतात, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16 एक्स्ट्रा दिवस येणार. किती एक्स्ट्रा दिवस येणार, 16 एक्स्ट्रा दिवस येणार. प्लस इथं 16, आणि हे पुढचे 15 एक्स्ट्रा दिवस, आणि हे पुढचे किती एक्स्ट्रा दिवस आले, पुढचे 15 एक्स्ट्रा दिवस आले. मग 0 एक्स्ट्रा दिवस प्लस 1 एक्स्ट्रा दिवस प्लस 11 दुने 22 आणि 35, 22 आणि इकडं 35. हे 22 का घेतलं, कारण ह्या 11 लीप इयर मध्ये 2-2 वर्ष जास्त असतील. प्लस 16 प्लस 15. मग आता 1 आणि 22 23, 23 आणि 35 58, 58 आणि 16 74, 74 आणि 15 89, 89. मग 89 एक्स्ट्रा दिवसांमध्ये 12 7 84, 12 वीक्स येतात. 12 वीक्स येतात प्लस 5 एक्स्ट्रा डेज येतात. मग 5 एक्स्ट्रा डेज म्हणल्यावर 5 साठीचा कोड काय आहे, 5 साठी फ्रायडे असतो, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी काय असणार, फ्रायडे असणार. काय असणार मित्रांनो, फ्रायडे असणार. संपला विषय. हे फ्रायडे कसं आलं, तर असं आलं. ओके ओके ओके, फ्रायडे असं आलं.
फेबचं एक का नाही घेतलं? जितेश लेक्चर सुरुवातीपासून करणं ह्यासाठी नितांत गरजेचं आहे. फेबचं एक का नाही घेतलं? कारण की 1947 हा लीप इयर नाहीये. 1947 जर लीप इयर असता तर मी इथं एक घेतला असता, पण 1947 लीप इयर नाहीये म्हणून मी तिथं 0 घेतला. ओके, हा 3 3 6 9 4 13 13 किंवा 14 इथपर्यंतची ऍडिशन 13 किंवा 14 येते, असं आपल्याला लक्षात राहण्यासाठी सोयीस्कर आहे. ओके, इथपर्यंत काही डाऊट? हो, मला माहिती आहे हे लेंदी आहे, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी तुम्हाला शिकवतो आहे म्हणून मी एवढ्या मोठ्या पद्धतीने लिहून दिलं. त्यानंतर मी तुम्हाला अजून कॉम्प्रेस करत जाईल. हे आलं कसं हे ह्या पद्धतीने. चला, इथपर्यंत काही डाऊट आहे का? किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा चेक करू शकतात. 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार होता. कोणता होता? शुक्रवार. शुक्रवारी त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे का? नो 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 नो. ओके, बाकीचे बोला नो. चला, नो डाऊट सर. ओके, नो डाऊट, नो नो नो. आता दुसरी कोणती डेट काढायची? दुसरी डेट कोणती काढायची? चला, दुसरी डेट 14 फेब 1941. 14 फेब 1941 ही आपण डेट काढूया. 14 फेब 1941 ही आपण डेट काढूया. ओके, मग आता 14 फेब 1941 साठी हे बघा, मला आहे ना एक ही ओळ लिहून द्या. तुम्ही ही ओळ लिहून द्या मला. ही जी ओळ आहे ना ती अशी ओळ इथं कोणती येणार? मला हे एकदा तुम्ही हे टाईप करणं अवघड नाहीये. काय टाईप करावं लागेल मला ते एकदा लिहून द्या तुम्ही. चला, आधी कंप्लीट काय काय झालं ते लिहावं लागणार बरं का. आधी कंप्लीट काय काय झालं ते लिहावं लागणार. हा, तोपर्यंत आम्ही ड्रिंक करतो. हा, पाणी ड्रिंक करतो. आपले निखिल सर म्हणतात पूर्ण बोला गुरुजी. आता निखिल सरांना काय माहिती, ड्रिंक म्हणजे पाणी. पाणी हे ड्रिंकच आहे ना. आता बघा, जितेशनं काय लिहिलंय? 1600 प्लस 300 प्लस जान फेब प्लस 14 असं लिहिलेलं आहे. आता बाळा आपलं ह्याचं काय नाव? जितेश. जितेश, जान आणि फेब असं तू लिहिलेलं आहेस. फेब लिहू नकोस. का नको लिहू? कारण फेब्रुवारी कंप्लीट झालेला नाहीये. ओके, आता प्राची दिदींचं म्हणणं आहे 1600 प्लस 300 प्लस 41. 41 नसतं दिदी, 41 नसतं दिदी. कंप्लीट किती झालं ते? व्हेरी गुड, पूजा दिदी रॉक्स. पूजा दिदी रॉक्स. 1600 प्लस 300 प्लस 40 अगदी बरोबर, प्लस जान प्लस 14 अगदी बरोबर. शेखचं म्हणणं आहे, शेखचा पण पाय भरला. 1600 प्लस 300 प्लस 41 नाही, 41 वर्ष कंप्लीट झालेत का? नाही, 41वा वर्ष आहे शेख, पाय भरलेला आहे. ओके, हा, त्यानं प्रिंटिंग मिस्टेक खाली करेक्ट केलेली आहे 40 म्हणून. 1600 300 40 जान. धनश्री दिदी, विकेट जात आहेत थोड्यानं. 13 नका लिहू, 14. आपल्याला 14वा दिवस कोणता आहे ते काढायचा आहे. 13 दिवस कंप्लीट झाले मान्य आहे, पण आपल्याला 14वा दिवस काढायचा आहे. ओके, 1600 300 40 जान 14 अगदी बरोबर. 1600 300 40 जान 14 अगदी बरोबर. यू आर ऑन अ गुड ट्रॅक. चला, बऱ्यापैकी लोकांना कळत आहे. म्हणजे आता मी 1600 का घेतले तर 1600 आणि 300 1900, त्यानंतर 40 वर्ष, त्यानंतर 40 वर्ष कंप्लीट झाले. आता आपण 41व्या वर्षात पदार्पण केलं तर तिथं जानेवारी कंप्लीट झालं आणि आता आपण फेब्रुवारी मध्ये एंट्री केली, तिथं 14 दिवस. मग 1600 साठी 0, 300 साठी 1. ओके, त्यानंतर 40 साठी 40 मध्ये 10 लीप इयर तसंच 30 ऑर्डिनरी इयर असतात, प्लस जानेवारीचे 3 एक्स्ट्रा दिवस आणि फेब्रुवारीचे 14 दिवस. मग इथं 1 10 गुणिले इथं मी 20 करणार, 10 गुणिले 2 करणार 20, प्लस ऑर्डिनरी इयर साठी मी 30 लिहिणार, प्लस 3 प्लस 14. मग 20 आणि 30 50, 50 आणि 17 67. 67 जरी म्हणलं 63 ला 9 न भाग जातो म्हणजे 9 आठवडे 4 दिवस. 9 वीक 4 एक्स्ट्रा डेज. 4 एक्स्ट्रा डेज म्हणजे थर्सडे. कोणता डे? थर्सडे. थर्सडे, नॉट अ वेनसडे. भालचंद्र बाळा, छोट्या गोष्टींमध्ये विकेट जाऊ द्यायची नाही. ओके ओके ओके.
चला, अरे देवा, मीच बघा 20 आणि 30 50 केलं नाही, 17 67 केलं, पण हे एक विसरलो ऍड करायचा. इथं येणार 68 म्हणल्यावर 9 वीक 5 एक्स्ट्रा डेज. 5 एक्स्ट्रा डेज म्हणल्यावर इथं येणार फ्रायडे. मी ऍड करताना फक्त 20 आणि 30 हा एक दुर्लक्षित झाला, ते छोटंसं आहे ना त्याच्यामुळे 20 आणि 30 50 आणि 17 67 लिहिलं होतं, पण हा एक 68 9 वीक 5 एक्स्ट्रा डेज फ्रायडे. 14th लीप इयर आहे ना, हो 40 लीप इयर आहे. मग तो 40 जो आहे तो या 10 वर्षात आला ना, 10 लीप इयर मध्ये. जसं की 4 8 12 16 20 24 28 32 36 आणि 40, म्हणजे हे 40 लीप इयर, 40 वर्षात 10 लीप इयर आले. हो फ्रायडे फ्रायडे फ्रायडे. आन्सर येणार काय? आन्सर येणार आहे फ्रायडे. ओके, चला हे पुसू का, हे पुसू का, किंवा स्क्रीनशॉट काढायचा, स्क्रीनशॉट काढून घ्या. जर स्क्रीनशॉट निघत नसेल तर पुसून टाकतो मी, तुम्ही नोट डाऊन करत असणारच, तुम्ही नोट डाऊन करत असणारच. ओके, हे पुसू का? चला कमेंट करा, हे पुसू का? ओके, हो सर चालेल. आता मी हे इरेज करतो आहे. अठरा एप्रिल 1963. 18 एप्रिल 1963 काढायची. मला आधी ती पहिली ओळ लिहून द्या, ती 1600 वाली, ती आधी एक ओळ लिहून द्या आणि त्याच्यानंतर मला उत्तराची अपेक्षा आहे. ओके, आधी ती एक ओळ लिहून द्या. यश गुजराती म्हणतो पीडीएफ नोट्स नाही भेटणार का? मित्रा, पुढे प्रिंट केलेले प्रश्न सुद्धा येणार आहेत. आधी मी कन्सेप्ट बिल्ड करत आहे. माझे आधीचे पण सर्व लेक्चर्स आठवा. सिलो मध्ये पण मी सुरुवातीचे तासभर कन्सेप्टच सांगत गेलो, नंतर प्रश्न उत्तरांवर आलो. हे कन्सेप्ट बिल्ड करणं चालू आहे, सगळ्या गोष्टी भेटतील. ओके, हे कन्सेप्ट बिल्ड करणे चालू आहे. अंकित म्हणतो 1600 362 जान मार्च 18. 1600 362 जान मार्च 18. व्हेरी गुड. 1600 362 जान मार्च 18. व्हेरी गुड. अंकित, शेख, पूजा दीदी ह्या तिघांनी बरोबर बोलले. 1600 362 जान मार्च 18 अगदी बरोबर. स्वप्नील पण राईट. ओके, आता जितेश पण राईट. व्हेरी गुड. हेच असतं, हे बघा, पहिल्या वेळेस पाय भरतो, दुसऱ्यांदा भरतो, पण तिसऱ्यांदा येतं बरोबर. मला आता एक पण चुकीचा सापडलेला नाही, एकाचं पण उत्तर चुकलं असं मला कोणीही सापडलेला नाही. ओके, चला 1963 मध्ये 1600 प्लस 300, 1600 प्लस 300, त्यानंतर मी काय लिहिणार? 62 वर्ष कंप्लीट झाले. हे बघा, 1600 आणि 300 1900 वर्ष कंप्लीट, 62 वर्ष कंप्लीट. आता मार्च पर्यंत कंप्लीट म्हणल्यावर मला इथं जान ते मार्च लिहावं लागणार, जान ते मार्च लिहावं लागणार, आणि त्याच्यानंतर मला 18 दिवस म्हणल्यावर 18 दिवस लिहावं लागणार. आता तुम्ही मला सांगायचं वार कोणता येणार. हा, ही पहिली लाईन तुम्ही लिहिली. आता वार कोणता येणार हे सुद्धा तुम्हीच सांगायचं. हो, याच्यावर मी चांगली प्रॅक्टिस करून घेणार. हो हो हो, मी चांगली प्रॅक्टिस करून घेणार. यस, मेरा वचन ये मेरा अनुशासन. जय माहेशमती. चला, हा बोला बोला बोला. आता काय ना, मी पहिला प्रश्न एक्सप्लेन केला, दुसऱ्या प्रश्नात इथपर्यंत तुम्हाला काढायला लावलं, तिसऱ्या प्रश्नात हे तर तुम्ही काढलंच, पुढचं पण तुम्हाला काढायला लावणार. तिसऱ्या प्रश्नात पुढचं सुद्धा मी तुम्हाला काढायला लावणार. कुणाला? तुम्हाला. हो, स्टेप वाईज सगळ्या गोष्टी होणार. चला, चूज डे. ओके, 4 एक्स्ट्रा डेज. थर्सडे, कोणी थर्सडे म्हणतोय, विशाल ट्यूजडे म्हणतोय, बाकीचे थर्सडे म्हणत आहेत. ओके, बाकीच्यांचं म्हणणं थर्सडे आहे. चला, थर्सडे. आता थर्सडे, अरे सचिनचं 3 एक्स्ट्रा डे झालं. विशाल ट्यूजडे म्हणतोय, सचिन वेनसडे म्हणतोय, बाकीचे थर्सडे म्हणतात. थर्सडे वाले जास्त आहेत. ओके, चला. सो अब मैं बोलूंगा तुम देखोगे. 0 1 62 साठी 15 लीप इयर, तसंच 47 ऑर्डिनरी इयर, 47 ऑर्डिनरी इयर, तसंच जान फेब मार्च. मग जान मध्ये 3 दिवस, मार्च मध्ये 3 0, फेब्रुवारीचे 0, मार्च मध्ये 3 दिवस, आणि हे 18. ओके, इथं एक
15 दुने 30, 47 एक 47 प्लस 3 प्लस 3 प्लस 18, 30 आणि 47 77, 77 आणि 3 80, 80 आणि 21 101, 101 किती आलं 101 आलं. मग 3 एक्स्ट्रा दिवस येत आहेत पण इथं कुठं पाय भरतो आहे. ओके 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 15 दुने 47 ओके. परत मी हा एक विसरलो, परत हा एक मी विसरलो, परत हा एक मी विसरलो, परत 30 आणि 47 77 आणि 80 केले, 80 आणि 21 डायरेक्ट 101 केलं, पण परत हा एक विसरलो मी तो असा. तर 102 102 म्हणल्यावर 98 साठी 14 वीक्स प्लस 4 एक्स्ट्रा दिवस, 4 एक्स्ट्रा दिवस. मग 4 एक्स्ट्रा दिवसांसाठी आमचं काय ठरलंय गुरुवार, आमचं काय ठरलं आहे गुरूंचा वार. कोणाचा वार गुरूंचा वार. हा मी एक आहे ना इकडं प्लस असल्यामुळे अलीकडचं थोडंसं लगेच दिसून येत नाही, त्यामुळे मी तो लास्ट क्वेश्चन मध्ये पण विसरलो होतो, इथं पण विसरलो होतो, असू द्या होत असतं. ओके 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 चला नेक्स्ट. 18 जुलै 1930, 18 जुलै 1930. आता मला डायरेक्ट फायनल आन्सर पाहिजे. ओके 18 जुलै 1930 किंवा 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 18 जुलै 1630 काढा, 18 जुलै 1630 काढा. हां चला 18 जुलै 1630 काढायचं. आता मला डायरेक्ट फायनल आन्सर पाहिजे. ओके आपोआप स्पीड वाढते, आपोआप वाढते स्पीड. त्यातच टाकलं ना, कशात टाकलं नाही, नवीन बनवलं का. चला नाचो नाचो. चलो बोलो. काय चालू आहे, चालू आहे ना. हो हो चला बोला रे बोला. कमेंट्स कमेंट्स. इथं काय ना थोडंसं बारकाईनं सॉल्व करावं लागतं, बाकी काय नाही. 1630 किती चिंदी आहे रे, चिंदी आहे. चूस डे. शीतल दिदींचं म्हणणं आहे मंगळ, मंगळ म्हणणं आहे, मंगळ मंगळ. हा मंगल मंगल हो. आता पियुषचं म्हणणं आहे फ्रायडे. हेच तर असतं. थर्सडे अंकितचं म्हणणं आहे. व्हेरी गुड अंकित, प्राऊड ऑफ यू. पूजा दिदी थर्सडे म्हणतात, व्हेरी गुड. अँड किटो परत फ्रायडेवर आलं. हट नाही 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 नाही, फ्रायडे नाही म्हणायचं, थर्सडे म्हणायचं. सर थर्सडे का म्हणायचं, माझी मर्जी, मी मास्तर आहे, मी मास्तर आहे. हे बघा इथं ओके फ्रायडे, हा थर्सडेची लाईनच लागणार आता ती, ठीक आहे. 1600 प्लस 29 प्लस जान ते जून, नंतर जुलैचे 18 दिवस. ओके 1600 साठी 0, इथं 29 साठी 7 लीप इयर प्लस 22 ऑर्डिनरी इयर प्लस जानेवारी ते जून मध्ये 30 ऑर्डिनरी हे नाहीये म्हणल्यावर 13 एक्स्ट्रा दिवस, ह्यांची ऍडिशन 3 आणि 3 6 आणि 3 9 4 13. मग मी इथं डायरेक्ट 13 लिहिणार आणि पुढे लिहिणार 18. ओके मग 1600 साठी 0 आहेच, 7 साठी 14 प्लस इकडे 0 राहणार, 14 प्लस 22 प्लस 18 आणि 13 31, 31 आणि 14 45, 45 आणि 22 67, 67 जरी म्हणलं 9 वीक्स, 9 वीक्स प्लस 4 एक्स्ट्रा डेज, 4 एक्स्ट्रा डेज जरी म्हणलं तरी उत्तर येतं थर्सडे. उत्तर येणार काय, उत्तर येणार थर्सडे. उत्तर येणार काय, उत्तर येणार थर्सडे. ओके चला आता मी जो नेक्स्ट क्वेश्चन सांगल त्याचं पहिले उत्तर जो बरोबर देईल ना, मी त्याची बर्थ डेट, त्याची मी काय घेणार, त्याची बर्थ डेट घेणार. ओके त्याची बर्थ डेट आपण उत्तर म्हणून काढूयात. ओके त्याची बर्थ डेट आपण उत्तर म्हणून काढूया, पण कोणाचं, जो मला पहिले उत्तर देईल त्याचं. चला आता 2 मे 1921,
आधी ह्याचं काढायचं, ह्याचं उत्तर जो कोणी बरोबर पहिले देईल मी त्याचं नेक्स्ट आपण त्याची बर्थ डेट घेणार आहे, त्याची आपण बर्थ डेट घेणार आहे. जर तो इंटरेस्टेड असेल अॅनिव्हर्सरी मध्ये तर आपण अॅनिव्हर्सरी घेणार आहे. माझं आहे का? ओके चला, हा चला फास्ट. ह्याचं उत्तर जो बरोबर देईल आता आपण त्याची बर्थ डेट पहिले घेणार आहे. चला चलो फास्ट. मॉन्डे, शेखचं म्हणणं आहे मॉन्डे. ओके, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? पहिले उत्तर शेखने दिलंय मंडे, बाकीच्यांचं म्हणणं काय? पियुष मंडे म्हणतोय, शीतल दीदी संडे म्हणतात. आता मंडेची लाईन लागली आहे, फक्त शीतल दीदींचं संडे आलंय, बाकीच्यांचं मंडे आलंय. ओके, पण शेखनं उत्तर पहिले दिलं होतं मंडे. आता बघूयात आपण आधी सगळ्यात पहिले मंडे आहे का, तर 1600 प्लस 300 प्लस 20 वर्ष कंप्लीट प्लस जान ते मे, जान ते एप्रिल आणि नंतर 2 काढायचे ना, 2 मे काढायचे, मग 2 लिहिलं तर 0 1 20. जानेवारी ते एप्रिल 3 आणि 3 6 2 8, किती 8. नंतर इथं 2 1 20 21 21 आणि 10 31 31. ओके ओके ओके, कुठं पाय भरतोय 8. 2 मे 0 1 20. जानेवारी ते एप्रिल, जानेवारी ते एप्रिल 3 आणि 3 6 आणि 2 8 30 31. ओके, पाय इथं भरतोय. हे जे 20 आहेत ना, ह्याचा खेळ खंडोबा नाही केला, ह्याचा खेळ खंडोबा नाही केला. 20 वर्षांमध्ये 5 लीप इयर येतात, तसंच 15 ऑर्डिनरी इयर येतात आणि इकडं 8 आणि 2 आहेतच. मग इकडं 1 प्लस 10 प्लस 15 प्लस 8 प्लस 2. ओके, 11 11 आणि 15 26 26 आणि 10 36 36 म्हणल्यावर 5 वीक्स, 5 वीक्स प्लस 1 एक्स्ट्रा डे. 1 एक्स्ट्रा डे म्हणजे मॉन्डे, 1 एक्स्ट्रा डे म्हणजे मॉन्डे. तर मला आता शेखनं, कोणी शेख्स बर्थडे, शेख्स बर्थ डेट सांगायची. शेख आपली बर्थ डेट सांगा. चला शेख, हो 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 20 मध्ये लीप इयर, अगदी बरोबर, हो हो. चला शेख बर्थ डेट सांगा तुमची, शेख तुमची बर्थ डेट सांगा, आपल्याला ते उत्तर काढायचंय. हा, अरे शेख 4 ऑप्शन देतो का आता? चला 2 सप्टेंबर 1999, 2 सप्टेंबर 1999. ह्या प्रश्नाचं उत्तर जो बरोबर देईल पहिले, त्याचं आपण पहिले पुढची बर्थ डेट काढायला लावणार. ओके चला, ह्याचं क्वालिटी कमी का दिसते? क्वालिटी कमी का दिसते याची?
फाटतंय ते. चला, मंडे सॅटरडे ओके. अच्छा, शेखच देईल नाही, शेख सोडून बाकीच्यांचं मी गृहीत धरेल ना. चला, थर्सडे सॅटरडे मंडे फ्रायडे फ्रायडे. अरे काय चालू आहे रे. शेख स्वतः थर्सडे म्हणतोय, स्वतःची बर्थ डेट. बाकीचे सॅटरडे म्हणतायत, मंडे म्हणतायत, 1 एक्स्ट्रा डेज, मंडे पण म्हणतायत. ओके, बघूयात आपण. आता मलाही लक्षात नाहीये ते कोणी काय केलंय म्हणून. ठीक आहे, 1900 प्लस 600. ओके, 1900 प्लस 600 काय झालं. ठीक आहे, घेऊन जा. हां, 1600 प्लस 300 प्लस 98 प्लस जानेवारी ते ऑगस्ट, जान ते ऑगस्ट. त्यानंतर सप्टेंबरचे 2 दिवस. नंतर इथं येणार 0, इथं येणार 1. आता 98 साठी मी जास्त एंटरटेन न करता 24 लीप इयर साठी 24 दुने 48 लिहिणार. तसंच 24 ह्यातनं गेले तर 94 दिवस उरत आहेत. किती दिवस उरत आहेत? 74 दिवस. 98 मधून 24 गेले, 74 उरतात. 24 दुने 48 दिवस एक्स्ट्रा लीप इयर साठी 48 आणि 74 122 येतात. 48 आणि 74 122 येतात. तसंच जानेवारी ते ऑगस्ट हा लीप इयर नाहीये, मग इथं 13 दिवस, 13 आणि 6 19 दिवस, 19 दिवस प्लस 2. ओके, 19 आणि 1 20 आणि 122 142 आणि 2 144. 144 म्हणलं तर 4 एक्स्ट्रा दिवस, 4 एक्स्ट्रा दिवस साठी येणार थर्सडे. 4 एक्स्ट्रा दिवस साठी काय येणार? थर्सडे. कारण 20 वीक्स प्लस 4 एक्स्ट्रा दिवस, 4 एक्स्ट्रा दिवस साठी थर्सडे येणार काय बाळांनो? येणार थर्सडे. ओके, थर्सडे फक्त त्यानं एकट्यानं दिलं होतं बरं का उत्तर. थर्सडे हे आधी तरी फक्त त्यानंच दिलं होतं, नंतर किटो म्हणलेले आहेत 10 वाजून 10 ला. किटो तुमचा बर्थ डेट सांगा. किटो तुमचा बर्थ डेट सांगा. चला, काय सर ते 98चं कळालं नाही? कळालं नाही. हे असंच तुम्हाला लिहून द्यायचं अपेक्षा करणार का? हे बघा, 98चं कळालं नाही. 98 मध्ये 24 लीप इयर येणार, 74 ऑर्डिनरी इयर येणार. मग 24 दुने आणि इकडं 74, 24 दुने 48 आणि 74, 48 74, 7 आणि 4 12, हातचाला 1, 8 आणि 4 12, 122 दिवस. इथं मी लिहिले 122 दिवस. संपलं. हे कॅल्क्युलेशन तोंडी काढायचे. 10 नोव्हेंबर 1998, 10 नोव्हेंबर 1998. हां, 10 नोव्हेंबर 1998. त्यानंतर अजून कोणीतरी? विशाल तुझी बर्थ डेट सांग. विशाल तुझी बर्थ डेट सांग. विशालनं सुद्धा थर्सडे सांगितलं होतं. आपण त्याची घेऊ. 1 2 4 आता लाईनीत लिहून टाकूयात आपण, नंतर लगेच प्रश्न उत्तर चालू करता येईल. विशाल, विशाल, हा, आपल्याला विशालची बर्थ डेट पण काढावी लागेल. 16 ऑक्टोबर 1998. 16 ऑक्टोबर 1998. चला, माझी पण काढा. 19 नोव्हेंबर 1993. आणि एक जादुई दिवस देतो, त्याची पण काढा. जादुई दिवस 3 फेब्रुवारी 2012. इथं विकेट जाण्याची शक्यता. माझी स्वतःची विकेट इथेच गेली होती वन्स अपॉन अ टाइम. चला, हां, चला, हे चारही याचं करायचं. चारही प्रश्नांची उत्तरं काढायची. आता थोडं फास्ट, हा, थोडंसं फास्ट. आता जास्त वेळ लावायचा नाही, जास्त वेळ आता लावायचा नाही. कीटोचं म्हणणं आहे शिवानी दीदींनी लिहिलंय कीटो ट्यूजडे. अच्छा, कीटो ट्यूजडे. अच्छा, मी पण लिहितो इथं लिहितो मी. हा कीटोचा बर्थडे, हा विशालचा बर्थडे, हा माझा बर्थडे A.B, अक्षय बाबरचा बर्थडे. आणि हे
मी नाही सांगणार. चला 7th ट्यूजडे. अच्छा, कीटोसाठी सगळेजण ट्यूजडे म्हणत आहेत, पण पूजा दिदी संडे म्हणल्यात. पण पूजा दिदी संडे म्हणले आहेत. ओके. चला लक्ष द्या. 10 नोव्हेंबर 1600 प्लस 300 प्लस 97. अबे नोव्हेंबर वाले किती पुढे झालं बे ते. जान ते ऑक्टोबर आणि प्लस 10. अच्छा, 98 हा लीप इयर नाहीये. ओके, 0 प्लस 1 प्लस 97 साठी मी काय घेणार, 97 साठी 97 मध्ये 24 लीप इयर येतात. किती लीप इयर येतात? 24, आणि वर उरतात 73. मग 24 दुने 48 आणि 73, 48 आणि 73 121. मी डायरेक्ट इथं लिहिणार 121. ओके, ह्याचं लीप इयर, हे जे 97 आहे ना, याचे लीप इयर आणि ऑर्डिनरी इयर काढले तर 121 येणार. जानेवारी ते ऑक्टोबर हे ह्यांची लीप इयर नाही येतं, इथं मी 13 घेणार. 13 आणि 3 16, 19, 21, 24. इथं मी काय लिहिणार? 24 प्लस 10. मग 1 आणि 121, 122, 122 आणि 24, 146, 146 आणि 10, 156. 156 येत आहे. मग 156 जरी म्हणलं तर 7 गुणिले 22, 7 गुणिले 22 154, 2 एक्स्ट्रा दिवस येतात. ओके, 22 वीक्स प्लस 2 एक्स्ट्रा डेज. 2 एक्स्ट्रा डेज म्हणजे ट्यूसडे. ट्यूसडे हे झालं की आपल्याला लगेच प्रश्न उत्तर चालू करायचे आहेत. ट्यूसडे येणाऱ्यांचं बरोबर आलेलं आहे. ट्यूसडे येणाऱ्यांचं बरोबर आलेलं आहे. ओके, ट्यूसडे येणाऱ्यांचं बरोबर आलंय. काय झालं होतं सर त्याला? बरोबर. ओके, साईज 30 राहील, फक्त क्वालिटी वाढवली का? चल, थँक्यू. 16 ऑक्टोबर 1998. 16 ऑक्टोबर. अबे विशाल, स्वतःच्या बर्थडेचं उत्तर दे लवकर. कीटो ट्यूसडे. शेख, थोडासा वेळ जास्त लागतोय तुला. हा, 8चं थर्सडे म्हणून बऱ्यापैकी लोक म्हणत आहे. मग इथं मी आता 1600 प्लस 300 प्लस 97 प्लस जानेवारी ते ओके 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 ठीक आहे, नको जाऊ द्या. जानेवारी ते ओके, जानेवारी ते सप्टेंबर आणि त्यानंतर हे 16 लिहिणार. मग इथं मी 0 लिहिणार, 1 लिहिणार. 97 साठी 121 मी आत्ताच काढलं होतं. जानेवारी ते सप्टेंबर, जानेवारी ते ऑक्टोबर साठी 24 लागतात, तर मी 3 मायनस करणार. सप्टेंबर साठी 21च लागणार आणि हे 16. ओके, मग 122, 122, 21 आणि 21 142 आणि 143 आणि 16 169. 143 आणि 16 159. 159. 159 जरी म्हणलं 5, मग 5 फ्रायडे येत आहे. आन्सर फ्रायडे येत आहे. आन्सर फ्रायडे येत आहे, पण बऱ्यापैकी लोक थर्सडे म्हणत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर, जानेवारी ते सप्टेंबर 13, 13, 16, 19, 21. 21 तर बरोबर लिहिलेला आहे. ओके, 21 बरोबर लिहिलेला आहे आणि त्यानंतर 16 म्हणत आहे. ओके, इथं 97 साठी 121 पण बरोबर आलेला आहे. ओके, 121 बरोबर आला आहे. जानेवारी ते सप्टेंबर. ओके ओके, 121, 122, 122, 143, 143 आणि 16 159. 159 जर म्हणलं तर 22 वीक्स प्लस 5 एक्स्ट्रा डेज. 5 एक्स्ट्रा डेज जर म्हणलं तर फ्रायडे आलं पाहिजे ना. फ्रायडे आलं पाहिजे ना. थर्सडे का म्हणतात? थर्सडे का म्हणत आहेत? ओके, फ्रायडे आला पाहिजे. हा, फ्रायडे काय आला पाहिजे? फ्रायडे. फ्रायडे आला पाहिजे. 16 ऑक्टोबर 1998 फ्रायडे आला पाहिजे. चला, सोळा ऑक्टोबर 1998 फ्रायडे आला पाहिजे. बऱ्याच जणांचं थर्सडे आलं होतं बरं का. विकेट कुठं गेली चेक करा.
विकेट गेली कुठं? विकेट गेली कुठं? थर्सडे का आलं? एकदा चेक करण्याची नितांत गरज आहे. ओके, एकदा चेक करण्याची गरज आहे. ए बी सर काय कधी जन्मले? सर आमोशेला जन्मले तुम्ही. आमोशा वगैरे होती का नाही मलाही नाही माहित. ठीक आहे. 1600 प्लस 300. आता ऐका ना, 1600 प्लस 300 जर तुम्ही लिहिताय ना, ओके, आता प्रत्येक वेळेस 1600 प्लस 300 लिहिलंच पाहिजे का? नाही, आपण वेळ वाचवू शकतो. मग फक्त इथं एक एक्स्ट्रा डेज लिहा पहिल्या 1900 साठी. 1600 साठी 0, 300 साठी 1 एवढं लिहा. नंतर वरच्या 92 साठी, आता 92 साठी किती लागणार? तर 92 मध्ये 23 एक्स्ट्रा दिवस येतात, 23 लीप इयर येतात, 23 दुनी 46. मग 23 जरी हे गेले, मग उरणार किती आहेत? 23 जर गेले तर 92 मधनं 23 गेले, 69 उरणार आहेत. मग 46 आणि 69, 46 आणि 69 करावं लागणार. मग आपण नुसतं इथं 46 प्लस 69 असं पण करू शकतो. काय करू शकतो? असं पण. कसं पण? असं पण. ओके, 69 आणि 23 92 येतात आणि 92 कंप्लीट इयर आहेत. त्यानंतर 19 नोव्हेंबर 1993 पासून ऑक्टोबर पर्यंत आम्ही इथंच वर काढलं होतं बघा. इथं जान ते ऑक्टोबर 24 एक्स्ट्रा दिवस असतात. मग 24 एक्स्ट्रा दिवस प्लस 19 नोव्हेंबरचे हे दिवस. तुम्ही असंही करू शकतात ना रे. तर एक्स्ट्रा दिवस येणार किती? एक्स्ट्रा दिवस येणार किती आधी ते सांगा. आधी एक्स्ट्रा दिवस किती येणार आधी हे सांगायचं. ओके, चला आधी एक्स्ट्रा दिवस येणार किती ते बघणं गरजेचं आहे. तर 47 आणि 69, 47 आणि 69 जर केलं तर 116 येतात. किती येतात? 116. सर कसं काढलं? 31 आणि 16 असे तुकडे केले तर 116 आलं. 116 मध्ये मी 24 टाकतो. 140 आणि 19 159. 159 जर म्हणलं तर 159 आत्ताच काढलं होतं. 5 एक्स्ट्रा दिवस येतात म्हणजे फ्रायडे येतं. म्हणजे काय येतं? फ्रायडे येतं. ओके, म्हणजे येतं फ्रायडे. इथं विकेट जाणार. इथं काय जाणार? इथं विकेट जाणार बऱ्यापैकी लोकांची. अरे यार शेट, इथं नाही जाणार विकेट. सॉरी मी उगाच स्टार केलं. इथं विकेट नाही जाणार विकेट. हा, वेडनेसडे होता असं त्यांचं म्हणणं आहे. क्वेश्चन नंबर 10. इथं विकेट नाही जाणार. इथं थोडंसं एक वेगळा पाहिजे होता. मी उगाच स्टार केला. मी का स्टार केला मी ते पण सांगतो. मला 11वा प्रश्न घेण्यात मी खूप जास्त इंटरेस्टेड आहे. कारण की मला काढायचंय आपलं बापूचं काय? बापू नको, बाकी नको. मग आपलं व्हॅलेंटाईन डे कधी असतो रे? फेब्रुवारीला असतो का? हा, फेब्रुवारीला असतो. 14 फेब. नाही, 14 फेब. मला फेब नाही काढायचंय. मला मार्चचं सांगा काहीतरी. मार्च मध्ये चला 3 मार्च 2020. हा स्टार आहे. हे स्टार आहे, हे स्टार नाहीये. ओके, मग 1900 साठी 1900 काढायचं का? 1900 काढायचं नाही. मग काढायचं काय? 2012 म्हणलंय, 2000 काढायचं. 2000 काढायचं. 400 ला 0 आहे तर 2000 ला काय येणार? 2000. इथं 2 लीप इयर आल्यानंतर 9 ऑर्डिनरी इयर पाहिजे होते. किती ऑर्डिनरी इयर पाहिजे होते? 9. त्याच्यामुळं इथं 4 प्लस 9 प्लस 3 प्लस 3 असं हे पाहिजे होतं. सॉरी गाईज, माय मिस्टेक. 13. आता इथं येणार 13 9 19 म्हणल्यावर 5 एक्स्ट्रा दिवस म्हणजे इथं येणार फ्रायडे. फ्रायडे इज अ राईट आन्सर. नंतर 3 मार्च हा प्रश्न चांगला आहे. माय मिस्टेक. आय अपोलोजाइज. ओके, नंतर 3 मार्च 2020 मध्ये 2000 परत 19 प्लस यायला पाहिजे होतं ना. कारण की 2000 प्लस 19 त्यानंतर जान ते फेब प्लस हे 3 दिवस एक्स्ट्रा मार्चचे. 0 प्लस 19 साठी 4 दुने 8 आणि इथं 15. जानचे 3, फेबचा एकच एक्स्ट्रा दिवस पाहिजे होता. माझ्याकडून 2 झालं होतं आणि हे 3. 8 आणि 15 23 आणि 7 30 म्हणजे 2 दिवस एक्स्ट्रा. 2 साठी येणार काय? 2 साठी येणार ट्यूजडे. ओके, मग उत्तर येणार काय? ट्यूजडे. हा एक का घेतला? हा लीप इयर मुळे घेतला. हा एक कशामुळे घेतला? हा एक लीप इयर मुळे घेतला. चला, तुम्हाला मुद्दा कळाला का? आपल्याला आता प्रश्न उत्तर चालू करायचे. हे एवढं काढता येईल का कोणतीही डेट दिली तर? चला,
कोणतीही डेट जर दिली तर उत्तर काढता येईल का, कमेंट करून सांगा फास्ट. यस सर. ओके. हां, फेबसाठी एक घ्यायचा होता, ते वेगळा याच्यात होतो. चला. यस सर, यस सर, यस सर, यस सर. नेक्स्ट. चला आता प्रश्न. सोहनचा जन्म. हां, चला प्रश्न. मित्रांनो काय ना, मी फॉर्म्युला आला कुठून हे सांगत असतो, म्हणून मला कन्सेप्ट सांगायला वेळ लागतो. नाहीतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट हे पाठ करायला लावलं असतं. हे आधी पाठ करायचं, नंतर हे पाठ करायचं, आणि हे झाल्यानंतर हे पाठ करायचं, हे पाठ करायचं. मग हे पाठ जर केलं ना, आपण एका सर्टन टाइम नंतर विसरतो. पण हे आलं कुठनं हे मुळापासून जर कळालं ना, तर गोष्टी अजून सोप्या होतात. चला नेक्स्ट. प्रश्न पहिला. प्रश्न पहिला. पहिल्याचं उत्तर द्या आता. चला रे, उत्तर द्या पहिल्याचं. सोहनचा जन्म 25 फेब 2012 रोजी झाला. सोहनचा जन्म 25 फेब 2012 रोजी झाला. ओके. सोहनचा जन्म 25 फेब 2012 रोजी झाला. हसन हा सोहनपेक्षा 4 दिवसांनी छोटा आहे. आता हसन हा सोहनपेक्षा 4 दिवसांनी छोटा आहे. उत्तर द्या, उत्तर द्या. हे बघा, जर सोहन हा 25 फेबला जन्मतो आहे, ओके, त्यानंतर हसन हा सोहनपेक्षा 4 दिवसांनी छोटा. मग हसनचा जन्म मी किती तारखेला लिहिणार? हसनचा जन्म मी 21 तारखेला लिहिणार का 29 तारखेला लिहिणार, मला हे सांगा. हसनचा जन्म मी 21 तारखेला लिहिणार का 29 तारखेला लिहिणार? कमेंट. हसनचा जन्म 21 ला लिहिणार का 29? कमेंट करा. हसनचा जन्म 29 ला लिहावा लागणार. 29 ला, कारण की हसन हा लहान आहे, लहान हा उशिरा जन्मतो. जर त्या वर्षी 26 जानेवारीला गुरुवार आहे, जर त्या वर्षी 26 जानेवारीला, ओके, 26 जानेवारीला गुरुवार आहे, 26 जानला काय आहे? गुरुवार आहे. ओके, 26 जानेवारीला गुरुवार आहे, तर हसनचा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर हसनचा वाढदिवस म्हणजे 29 फेब्रुवारीला. 29 फेब्रुवारी. मग 26 जानेवारी पासून 29 फेब्रुवारी म्हणजे जानेवारी मध्ये पुढचे एक्स्ट्रा दिवस किती उरलेले आहेत? जानेवारी मध्ये एक्स्ट्रा दिवस 5 उरले आणि फेब्रुवारीचे 29, असे टोटल 34 दिवस. मग 34 दिवस जर म्हणलं, 35 दिवस जर असतं तर गुरुवार आला असता. म्हणजे 34 दिवस साठी एक दिवस आधी बुधवार येणार. काय येणार? बुधवार येणार. ऑप्शन येणार काय बाळांनो? ऑप्शन येणार बॉम्बे. ऑप्शन येणार काय बाळांनो? बॉम्बे येणार. बॉम्बे, बॉम्बे, बॉम्बे. आता हे बघा, इथून एक्स्ट्रा दिवस किती होत आहेत? 6 एक्स्ट्रा दिवस होत आहेत. पण गुरुवार पासून 6 एक्स्ट्रा दिवस, गुरुवार पासून 6 एक्स्ट्रा दिवस, 34 साठी 4 आठवडे 6 दिवस एक्स्ट्रा. पण ते गुरुवार पासून 6 एक्स्ट्रा दिवस जर म्हणलं तर गुरुवार पासून पकडायचं. मग गुरुवार पासून म्हणल्यावर गुरुवारला 7व्या दिवशी काय राहणार? गुरुवार राहणार. 6 दिवस म्हणल्यावर एक दिवस आधी बुधवार राहणार. उत्तर येणार बुधवार. उत्तर येणार बुधवार. बाळांनो, उत्तर बुधवार येणार बरं का, बुधवार. काय येणार उत्तर? बुधवार. 21. हो, 21. आणि 21 म्हणणाऱ्यांनो, हे बघा, पियुषचं 21 म्हणणं आहे, पूजा दिदींचं 21 म्हणणं आहे, ऋतुजा दिदींचं पण 21 म्हणणं आहे. हे बघा, सोहनचा जन्म 25 फेब्रुवारी 2012 ला झालाय. हसन हा सोहनपेक्षा 4 दिवसांनी छोटा आहे. हसन हा लहान येणार आहे. मग लहानाचा जन्म नंतरच होईल ना, लहानाचा जन्म नंतर होईल, म्हणून हा 29 फेब्रुवारी येईल. म्हणून हा काय येणार? 29 फेब्रुवारी येणार. ह्या गोष्टी समजून घ्या, हेच मॅटर करतं, हेच मॅटर करतं. हा 29 फेब्रुवारीला येणार. जर तुम्ही 21 फेब्रुवारी लिहित असाल तर विकेट जाणार. 21 फेब्रुवारी जर लिहिलं तर 100% विकेट जाणार. काय जाणार? विकेट जाणार. ओके, उत्तर येणार काय? उत्तर येणार बुधवार. इथं काही डाऊट? गॉट इट सर, गॉट इट, गॉट इट. ओके, चालेल, गॉट इट तर गॉट इट. चला नेक्स्ट वन. हा, चला नेक्स्ट वन. एकोणवीस मे 2002 ला रविवार होता.
ओके, 19 मे 2002 ला रविवार, तर 20 मे 2003 ला कोणता वार असेल? हा, उत्तर द्यायची, हा तुम्ही उत्तर द्यायची. 19 मे 2002 ला रविवार होता. काय होता? रविवार होता. आता इथं 3 म्हणत आहे, 3. ओके, यशचं म्हणणं आहे 3. चला बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ट्यूसडे. धनश्री दिदींचं 1 म्हणणं आहे. नाही, धनश्री दिदी चुकलं तुमचं, उत्तर येणार मंगळवार. कशामुळं? हे बघा, 19 मे 2002 साली, 19 मे 2002 साली जर इथं त्यांनी रविवार सांगितलेला आहे, 19 मे 2002 साली रविवार, तर 19 मे 2003 साली नक्कीच एक दिवस पुढं, कारण ह्या एका वर्षात 2002 पासून 2003 मध्ये 1 वर्ष झाला. 1 वर्ष असतो 365 दिवसांचा, 365 दिवसांमध्ये एक एक्स्ट्रा दिवस येतो, मग तोच एक एक्स्ट्रा दिवस हा रविवार आहे, तर हा काय येणार? हा रविवार आहे, तर हा येणार काय? सोमवार येणार. पण त्यानं विचारलेलं काय आहे? 20 मे विचारलेलं आहे. 20 मे 2003 विचारलं, 20 मे साठी येणार काय? 20 मे साठी मंगळवार येणार, उत्तर येणार मंगळवार. हा प्रश्न तोंडी काढायचा होता, हा प्रश्न तोंडी काढण्यासारखा होता. नेक्स्ट वन. नेक्स्ट वन, तिसरा. गांधी जयंती म्हणलंय, 11 ऑगस्ट 2002 ला रविवार. 11 ऑगस्ट 2002 रविवार होता. तर त्याच वर्षी गांधी जयंती बापू कधी येतात? 2 ऑक्टोबर. गांधी जयंती 2002 ला कोणत्या वारी साजरी होईल? ओके, गांधी जयंती. आता ऑगस्ट जर म्हणलं तर लगेच कॅल्क्युलेशनला लागायचं. जुलै आणि ऑगस्ट हे 2 वर्ष अशी आहेत ज्यांच्यामध्ये 31 दिवस असतात. मग हा ऑगस्ट मध्ये 11 तारीख आहे, तर ऑगस्ट मधले एक्स्ट्रा डेज, ऑगस्ट मध्ये आता एक्स्ट्रा डेज उरले 20. ऑगस्ट मध्ये एक्स्ट्रा डेज किती उरले? 20 उरले. त्यानंतर ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात. 30 दिवसातनं पण सप्टेंबरचे एक्स्ट्रा दिवस आपण 30 न म्हणता 2 जरी म्हणलं चालतं, 30 जरी म्हणलं चालतं, तरी 2 घेऊ शकतात. आणि त्यानंतर ऑक्टोबरचे एक्स्ट्रा दिवस 2. मग 20 आणि 2 22 आणि 2 24 जरी म्हणलं तर 3 एक्स्ट्रा दिवस. मग 3 एक्स्ट्रा दिवस जर म्हणलं, हा रविवार आहे. आता 24 म्हणजे किती एक्स्ट्रा दिवस? 3 एक्स्ट्रा दिवस असतात. 3 आठवडे 3 दिवस. मग हा रविवार आहे, 3 दिवस म्हणल्यावर सोम, मंगळ आणि बुध. हा 3 एक्स्ट्रा दिवस येणार बुधवारी. ऑप्शन काय येणार? ऑप्शन येणार बुधवार. ऑप्शन येणार काय बाळांनो? ऑप्शन येणार बुधवार. ओके. ऑप्शन येणार काय? ऑप्शन येणार बुधवार, थर्सडे. किंवा तुम्ही असंही करू शकतात, ऑगस्टचे 20 दिवस, सप्टेंबरचे 30च्या 30 पूर्णही दिवस धरू शकतात. मग 20 आणि 30 50 आणि 2 52 जरी म्हणलं तरी 49 दिवसांमध्ये 7 आठवडे आणि वरचे 3 दिवस एक्स्ट्रा. मग 3 दिवस एक्स्ट्रा म्हणल्यावर पहिला एक्स्ट्रा दिवस, हा दुसरा एक्स्ट्रा दिवस, हा तिसरा एक्स्ट्रा दिवस. उत्तर येणार बुधवार. उत्तर येणार काय? बुधवार. चला नेक्स्ट. चिंदी लगेच फटकन उत्तर द्यायचं येतं. ह्याचं उत्तर फटकन द्यायचं. एकदम पांचट, लगेच उत्तर द्यायचं येतं. चिंदी प्रश्न आहे, फटाक करून उत्तर द्यायचं. फटाक करून. कसं करून? फटाक. पूजाचा जन्म गुरुवार म्हणणाऱ्यांनो, निकिता दिदी गुरुवार ऑप्शन मध्ये आहे का? नाहीये. उत्तर येणार शुक्रवार. सर शुक्रवार काय येणार? कारण की 12 जानेवारी 1996 रोजी कोणता वार आहे? तर त्या दिवशी बुधवार आहे.
मग बुधवार आहे. मला मान्य आहे 12 जानेवारी 1997 आपल्याला काढायचं आहे, तर तिचा पुढचा जन्मदिवस काढायचा आहे. ह्या मध्ये एकच वर्षाचा आहे, पण हा जो एक वर्ष आहे ना हा लीप इयर आहे बघा. हा लीप इयर आहे म्हणल्यावर इथं 1996 मध्ये 29 फेब्रुवारी असणार. हा सुद्धा एक दिवस एक्स्ट्रा ओलांडावा लागणार आहे. हा सुद्धा एक दिवस एक्स्ट्रा ओलांडावा लागणार. म्हणजे जनरली एक दिवस एक्स्ट्रा असतो आणि 29 फेब्रुवारीचा एक दिवस, असे 2 दिवस एक्स्ट्रा. तर बुधवार पासून 2 दिवस एक्स्ट्रा, एक दिवस एक्स्ट्रा गुरुवार, 2 दिवस एक्स्ट्रा शुक्रवार. चला पुढचा. तो जुना डिलीट करा आधी. चला हा लीप इयर मग 15 मार्च 1999 सोमवार. तर हे असे प्रश्न येतात एक्झामला, असे प्रश्न. चला नेक्स्ट वन. नेक्स्ट वन, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. 15 मार्च 1999 सोमवार. तर 10 जुलै 99 ला कोणता दिवस? 10 जुलैला. मग मार्च मध्ये आता एक्स्ट्रा दिवस मोजावे लागणार. एक्स्ट्रा दिवस म्हणजे मार्च मध्ये, मार्च नंतर एप्रिल नंतर मे नंतर जून आणि नंतर जुलै, हे असं करावं लागणार. मार्च मध्ये, मार्च हा महिना 31 चा असतो. मार्च महिना 31 चा, एप्रिल 30 चा, मे 31 चा, जून 30 चा आणि हा 31 चा असतो. 31 म्हणल्यावर 15 तारीख आहे, एक्स्ट्रा दिवस येणार 16. तसंच इथं 30 म्हणण्यापेक्षा मी 2 पण म्हणू शकतो. तसंच इथं 31 म्हणण्यापेक्षा मी 3 म्हणू शकतो. तसंच इथं जून मध्ये 2 दिवस एक्स्ट्रा म्हणू शकतो 30 म्हणण्यापेक्षा. आणि जुलैमध्ये 10 जुलै काढायचंय, मग मी इथं लिहिणार जुलै. मग 10 आणि 2 18, हे 16 आणि 2 18, 18 आणि 3 21, 21 आणि 2 23, 23 आणि 10 33, 33 म्हणजे 5 एक्स्ट्रा दिवस. 5 एक्स्ट्रा दिवस हा सोमवार आहे. मंगळ बुध गुरु शुक्र शनी, मग उत्तर येणार काय? शनी येणार. उत्तर येणार शनिवार. कारण की 5 एक्स्ट्रा दिवस सोमवार आहे, मंगळ बुध गुरु शुक्र आणि 5वा दिवस येणार शनिवार. हे अशा पद्धतीने उत्तर येणार शनिवार सॅटरडे. उत्तर काय येणार बाळांनो? उत्तर येणार शनिवार सॅटरडे. किंवा तुम्ही ह्या प्रश्नाला असंही सॉल्व्ह करू शकतात. ऐका कसं. मार्च मधले 15 तारीख आहे म्हणल्यावर 16 दिवस एक्स्ट्रा, एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31 दिवस, जूनचे 30 दिवस आणि जुलैचे 10 तारीख काढायची. 16 आणि 30 46, 46 आणि 31 77, 77 आणि 3 30, 107, 107 आणि 10 117. 117 जरी म्हणलं 112 ला भाग जातो, 112 ला भाग जातो 7 न, मग एक्स्ट्रा दिवस उरतात 5. मग एक्स्ट्रा 5 दिवस जरी म्हणलं सोमवारी हा, त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा दिवस मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी. उत्तर येणार शनिवार. उत्तर येणार शनिवार. उत्तर शनिवार येणार. उत्तर येणार शनिवार. काय येणार उत्तर? शनिवार. चला नेक्स्ट वन. हा नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. प्रश्न क्रमांक 6. तोंडी आलं पाहिजे. मागचाही प्रश्न तोंडी काढण्यासारखा होता. प्रश्न क्रमांक 6. चला प्रश्न क्रमांक 6. मी 11 ऑगस्टला जन्माला आलो. ओके, काही हरकत नाही. राहुल माझ्यापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. मग माझ्यापेक्षा 11 दिवसांनी राहुल लहान आहे, तर राहुल हा 11 दिवस उशिरा जन्मणार. म्हणजे माझी बर्थ डेट 11 ऑगस्ट आहे, तर राहुल्याची बर्थ डेट 22 ऑगस्ट राहणार. ओके. त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस सोमवारी आहे. 22 तारखेला राहुलचा जन्म झाला. स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टला सोमवार आहे. 15 ऑगस्टला जर सोमवार आहे तर राहुल कोणत्या दिवशी जन्मला? 15 ऑगस्ट सोमवार, तर 22 ऑगस्ट सोमवार. उत्तर येणार सोमवार. उत्तर येणार काय? मॉन्डे. उत्तर येणार मॉन्डे. नंतर
परत तोंडी निघू शकतं. कसं निघू शकतं? तोंडी. हा, 1 ऑक्टोबरला रविवार होता. रविवार ऑक्टोबर महिन्यात किती दिवस असतात? 30 दिवस असतात. हा, मी टाकतो. तर 1 ऑक्टोबरला किती काय होता? रविवार होता. आता ऑक्टोबर महिन्यात 1 तारीख गेली म्हणजे उरले एक्स्ट्रा दिवस किती? उरले एक्स्ट्रा दिवस 30 आणि नोव्हेंबरचा एक 31 दिवस. 31 दिवस उरले म्हणजे 4 आठवडे झाल्यावर 28 दिवस होतात. एक्स्ट्रा दिवस उरतात 3 दिवस एक्स्ट्रा उरत आहेत आणि 1 ऑक्टोबरला रविवार आहे. 1 ऑक्टोबरला रविवार आहेत. 3 एक्स्ट्रा दिवस म्हणल्यावर पहिल्या दिवशी सोमवार, दुसऱ्या दिवशी मंगळवार, तिसऱ्या दिवशी बुधवार, उत्तर येणार बुधवार. उत्तर येणार बुधवार, वेनसडे. उत्तर येणार काय? बुधवार, वेनसडे हे उत्तर येणार. असं करावं लागणार. कसं करावं लागणार? असं. नेक्स्ट. हा, चला. जर 1 डिसेंबर 1991 हा रविवार होता तर 1991 चा डिसेंबर महिन्यात 4था मंगळवार. ठीक आहे. हे असे 65 प्रश्न असतात. काय अर्थ आहे या प्रश्नांना सांगा बरं. चला, नाचो नाचो. 1 डिसेंबर 1991 हा रविवार होता तर 1991 चा डिसेंबर महिन्यात 4था मंगळवार. 4था मंगळवार. कमेंट. 4था मंगळवार. ऑप्शन सांगा. ऑप्शन 2 2 2 2 2 म्हणत आहेत. ओके. 4था. आता 1 डिसेंबरला रविवार आहे म्हणजे पहिला मंगळवार कधी येणार? पहिला मंगळवार 3 डिसेंबरला येणार. मग 3 डिसेंबरला पहिला मंगळवार, दुसरा 10, तिसरा 17 आणि चौथा 24 ला. मग उत्तर येणार काय? 24. संपलं. उत्तर येणार काय? 24. एवढा वेळ लावायची गरज नव्हती. नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. चला. जर 25 मे 2001 हा गुरुवार होता तर 25 मे 2003 कोणता वार असणार? चिंधी. तोंडी आलं पाहिजे रे, तोंडी. काय पेन लावायची गरज नाही. 25 मेच म्हणलेलं आहे. 2001 ला गुरुवार होता तर 2003 ला काय असणार? उत्तर येणार काय? 25 मे 2001 हा गुरुवार होता तर 25 मे 2003 रोजी कोणता वार असणार? लीप इयर काही मध्ये येत नाहीये त्याच्यामुळं आम्हाला 2 दिवस पुढे ढकलावी लागणार गाडी. 2 दिवस पुढे म्हणजे उत्तर येणार शनिवार. ओके. 10. 10. बघितलंच नाही. चला नेक्स्ट. हम्म 15 ऑगस्ट 1900 प्रश्न चांगला. प्रश्न क्रमांक 10 चांगला. चला फास्ट. उत्तर काय येतंय? 10व्याचं उत्तर काय येतंय? ऑप्शन 3 आणि 4 असं म्हणणं आहे, पण 4 बऱ्यापैकी लोक म्हणतायत. वेनसडे. ओके, बुधवार. 15 ऑगस्ट 1999 ला रविवार होता. 15 ऑगस्ट 1999. 15 ऑगस्ट 1999 काय होता वार? रविवार होता. ठीक आहे ना. मग रविवार तर रविवार. तर 26 जानेवारी 2000 ला कोणता वार राहणार? 26 जानेवारी. एक्स्ट्रा दिवस आम्हाला 26 जान 2000 काय काढायचे? 2000च काढायचे. ओके. मग एक्स्ट्रा डेज जानेवारी ऑगस्ट मध्ये 16 दिवस असतात. ऑगस्ट मध्ये एक्स्ट्रा दिवस 16 कारण 31 दिवसांचा महिना आहे. जून जुलै ऑगस्ट हे 31 चे झाले. आता सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात. मी त्याला 2 म्हणू शकतो. ऑक्टोबर मध्ये
31 दिवस असतात मी त्याला 3 म्हणू शकतो, नोव्हेंबरमध्ये 30 दिवस असतात मी त्याला 2 म्हणू शकतो, डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात मी त्याला 3 म्हणू शकतो, आणि जानेवारीचे 26. संपलं. 16 आणि 2 18, 21 23 26 26 26 52. 52 जरी म्हणलं 3 एक्स्ट्रा दिवस, मग 3 एक्स्ट्रा दिवस रविवार आहे, सोम मंगळ बुध, 3 एक्स्ट्रा दिवस. 52 म्हणजे 3 एक्स्ट्रा दिवस. ओके, कॅल्क्युलेशन असं करायचं. किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात ऑगस्टचे 16 दिवस, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि नंतर जानेवारी. मग असं केल्यावर 16 आणि 30 46, 46 आणि 30 76 आणि 1 77, 77 आणि 30 107, 107 आणि 31 138, 138 आणि 2 140 आणि 24 164. 164 जरी म्हणलं तर 23 गुणिले 7, 23 गुणिले 7 161 येतात. 3 एक्स्ट्रा दिवस. 3 एक्स्ट्रा दिवस म्हणजे रविवार पासून पहिला एक्स्ट्रा दिवस सोमवार, दुसरा एक्स्ट्रा दिवस मंगळवार, तिसरा एक्स्ट्रा दिवस बुधवार. उत्तर बुधवार. कॅल्क्युलेशन छोटे व्हावे म्हणून मी तसं लिहिलं. नेक्स्ट, शिक्षक दिन गुरुवारी साजरा होतो, म्हणजे 5 सप्टेंबर गुरुवारी असतो. तर त्याच वर्षी गांधी जयंती 2 ऑक्टोबर केव्हा असणार? ओके, 2 ऑक्टोबर केव्हा असणार? फास्ट. 2 ऑक्टोबर असणार केव्हा? सप्टेंबर महिन्यात 30 दिवस असतात. किती दिवस? 30. मग वरचे 25 दिवस आणि इकडचे 2 27 दिवस. 27 दिवस जरी म्हणलं 6 दिवस एक्स्ट्रा येतात. 6 दिवस एक्स्ट्रा म्हणजे गुरुवारच्या आधीचा बुधवार. 6 दिवस एक्स्ट्रा म्हणजे गुरुवारच्या आधीचा बुधवार म्हणावा लागणार. ओके, विचार एवढे फास्ट ठेवा, विचार एवढे फास्ट ठेवा. नंतर नेक्स्ट चला, बारावा प्रश्न काय येणार? महेशचा जन्म 10 मार्च 1985 ला सोमवारी झाला. ओके, सोमवारी झाला, सोमवारी. ओके, कोणाचा जन्म? महेशचा जन्म. तर कोणत्या दिवशी तो 5वा बर्थडे मनवणार? 5वा बर्थडे साठी 86 यावं लागेल पहिल्या बर्थडेला, 87 88 89 आणि 90. 1 2 3 4 5वा बर्थडे इथं मनवणार. बर, सोमवार इथं आला, इथं येणार मार्च आहे ना, मग इथं काय येणार? बुधवार येणार. सर बुधवार काय येणार? कारण की ह्या नाही बुधवार नाही, इथं मंगळवारच येणार. इथं मंगळवार येणार कारण याला 4 न भाग जात नाही. मंगळवार आला, इथं आला बुधवार, इथं आला शुक्रवार. सर इथं शुक्रवार का आला? कारण ह्या दोघांच्या मध्ये एक लीप इयर येत आहे. इथं शुक्रवार आला, त्याच्यानंतर इथं आला शनिवार. ओके, आणि नंतर इथं आला रविवार. इथं काय आला? रविवार. आन्सर येणार काय? रविवार. आन्सर येणार काय मित्रांनो? आन्सर येणार रविवार. नेक्स्ट, 26 जानेवारी 1991 ला शनिवार होता. 26 जानेवारी 1991 ला कोणता वार होता? शनिवार होता. ओके, तर 3 मार्च 1991 ला कोणता दिवस होता? 3 मार्च. मग 3 मार्च येण्यासाठी 4 एक्स्ट्रा दिवस. तसंच फेब्रुवारी मध्ये 1991 ला लीप इयर नावाचा प्रकार नाहीये म्हणून तो जनरल इयर असणार. मग इथं एक्स्ट्रा दिवस 0 घ्यावे लागणार. तसंच मार्चचे 3 एक्स्ट्रा दिवस म्हणजे सेम राहणार, 4 आणि 3 7च राहणार. मग 7 साठी शनिवारला शनिवारच लिहावं लागणार. 13व्या साठी काय लिहावं लागणार? शनिवारला शनिवार लिहावं लागणार. ओके, काय लिहावं लागणार? ओके 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 शेट, हा 5 दिवस एक्स्ट्रा असतात. 5 + 0 + 3. मित्रांनो इथं 26 जानेवारी जर म्हणलं तर इथं 5 दिवस एक्स्ट्रा असणार कारण जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. 31 + 26 5. फेब्रुवारीचे 0 आणि मार्चचे 3, 8 दिवस एक्स्ट्रा झाले. 8 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा. मग शनिवार होता म्हणल्यावर आम्हाला उत्तर रविवार लिहावं लागणार. नेक्स्ट वन,
नेक्स्ट वन, उत्तर रविवार लिहावं लागणार, संडे. हो हो हो, संडे. चला, 1 फेबला सोमवार होता, तर त्याच वर्षी 1 जानेवारीला कोणता दिवस असेल? ओके, 1 फेबला सोमवार होता. प्रश्न चांगला, थोडासा रिव्हर्स विचारलेला आहे. हा, 1 फेबला सोमवार, तर त्याच वर्षी कोणता दिवस असणार? चला, जर 1 फेबला सोमवार असेल तर त्याच वर्षी 1 जानेवारीला काय असणार? मग आपल्याला सवय कशी झाली आहे, 1 जानेवारी पासून 1 फेब्रुवारीला जायची अशी सवय झाली. आणि 1 फेब्रुवारीला सोमवार सांगितलाय ना, मग जाताना असंच जावा, 1 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत 30 एक्स्ट्रा दिवस आणि 1 फेब्रुवारी काढायचं आहे म्हणल्यावर 31 दिवस एक्स्ट्रा. 31 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 3 आठवडे, 4 आठवडे कंप्लीट, 3 दिवस एक्स्ट्रा. मग 3 दिवस एक्स्ट्रा जर म्हणलं, इथं सोमवार आहे, 1 दिवस आधी रविवार, 1 दिवस आधी शनिवार, त्याच्या 1 दिवस आधी शुक्रवार. उत्तर येणार काय? शुक्रवार. इथं उत्तर काय येणार? शुक्रवार. मग उत्तर लिहावं लागणार शुक्रवार. फक्त हे अलीकडं 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 विचार करावा लागणार. कसा कसा कसा? अलीकडं अलीकडं अलीकडं. ओके, उत्तर येणार काय मित्रांनो? उत्तर येणार असं, अलीकडं 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 विचार करावा लागणार. चला, देन क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15, 27 जानेवारी. 27 जानेवारी, आज 27 जानेवारी आहे, 5 दिवसानंतर बुधवार आहे. ओके, आज 27 जानेवारी आहे. ओके, 5 दिवसानंतर बुधवार आहे. 5 दिवसानंतर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 5 दिवसानंतर इथं काय आहे? बुधवार आहे. मंगळ, सोम, रवी, शनी, शुक्र. मग उत्तर लिहायचं काय? उत्तर लिहायचं 15चं शुक्र शुक्र शुक्र. 15चं उत्तर काय लिहावं लागणार? शुक्र लिहावं लागणार. ओके, फ्रायडे लिहावं लागणार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16, चला, फ्रायडे, अगदी बरोबर. हा, 6 जानेवारी 2002 ला सोमवार होता, तर 6 जानेवारी 2008 ला काय असणार? ओके, 6 जानेवारी 2002 ला सोमवार होता, तर 2003, 4, 5, 6, 7, 8 असं असताना इथं 3 ला काय येणार? मंगळवार येणार. इथं काय येणार? बुधवार येणार. इथं काय येणार? शुक्रवार येणार. सर शुक्रवार का? कारण की 2004 हा लीप इयर आहे. इथून पुढं 6 जानेवारी पासून, 6 जानेवारी 2004 पासून 6 जानेवारी 2005 वर जाताना एक एक्स्ट्रा दिवस येणार. म्हणून मी इथं गुरुवार न घेता शुक्रवार घेतला. शनी, रवी, इथं येणार सोम. सोम येणार. इथं सोमच का येणार? एक एक्स्ट्रा दिवस का नाही पकडायचा? कारण 6 जानेवारी आहे. ह्या 2008चं लीप इयर इथं काउंट नाही होणार. मग इथं उत्तर काय येणार? इथं उत्तर येणार सोमवार. इथं उत्तर येणार काय मित्रांनो? उत्तर येणार सोमवार. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट वन, चला, सुहानाचा जन्म 2 जानेवारी 2000 ला सोमवारी झाला, तर तिचा चौथा बर्थडे. ओके, 2 जानेवारी 2000 ला तिचा बर्थडे सोमवारी झाला. कधी झाला? सोमवारी. तर तिचा चौथा बर्थडे कोणत्या वारी येणार? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ओके, 2000 पासून 2 जानेवारी 2001 वर जाताना आम्हाला एक लीप इयर लागणार. आम्हाला एक काय लागणार? लीप इयर लागणार. मग आम्ही इथं सोमवारचं नंतर इथं डायरेक्ट बुधवार घेणार. इथं आम्ही डायरेक्ट काय घेणार? बुधवार. नंतर इथं आम्ही घेणार गुरुवार, आम्ही इथं लिहिणार शुक्रवार आणि इथं आम्ही लिहिणार शनिवार. मग इथं म्हणायचं नाही सर 2004 साली पण लीप इयर असतो ना, पण आम्हाला काढत असताना 2 जानेवारी काढायचंय फक्त. तर 2004चा लीप इयर 29 फेब्रुवारीला येणार आहे. तर आम्हाला फक्त शनिवारवर जाऊन थांबावं लागणार. कशावर जाऊन थांबावं लागणार? शनिवारवर जाऊन. ओके, नेक्स्ट वन. 3 मार्च 2003 ला रविवार होता, तर 3 मार्च 2011 ला कोणता वार असेल? आता डायरेक्ट 8 वर्षांचा गॅप आहे. 8 वर्षांचा गॅप म्हणल्यावर 8 दिवस ते एक्स्ट्रा होतील. आणि ह्या 8 वर्षांमध्ये 2 लीप इयर जास्त येतील. 2 लीप इयर कोणते? तर 2000
2004चा आणि 2008चा असे दोन लीप इयरचे दोन एक्स्ट्रा दिवस, 8 आणि 2 10 दिवस, 10 दिवसांमध्ये 3 एक्स्ट्रा दिवस असतात. मग रविवार पासून 3 एक्स्ट्रा दिवस म्हणजे सोम मंगळ बुध. आम्ही इथं डायरेक्ट उत्तर बुधवार लिहिलं पाहिजे. एवढ्या फास्ट आपण विचार करू शकत होतो, एवढ्या फास्ट आपण इथं विचार करू शकत होतो. किंवा मग 2003 हे बघा, 3 मार्च 2003 साली, 3 मार्च 2003 साली रविवार आहे. नंतर 3 मार्च 2004 ला काय येणार, रविवार नंतर इथं येणार सोम नाही तर इथं येणार मंगळ. कारण की इथं ह्या दोघांच्या मध्ये एक लीप इयर येऊन जातो, एक लीप इयर येऊन जातो. नंतर 5 ला येतो बुध, 6 ला येतो गुरु, 7 ला येतो शुक्र, 8 ला येतो रवी. 8 ला रवी काय येतो बाळांनो, कारण की परत इथं 7 पासून 8 वर येताना एक एक्स्ट्रा लीप इयर ऍड होणार. नंतर 9 वर येणार सोम, 10 वर येणार मंगळ आणि 11 वर येणार बुध. हे असंही करू शकतात. पण डायरेक्ट 8 वर्षांचा गॅप, ह्या 8 वर्षात 2 लीप इयर येतात. 8 वर्षांचा गॅप 8 दिवस, 2 लीप इयर येतात, 2 एक्स्ट्रा दिवस, 8 आणि 2 10 दिवस. या 10 दिवसांमध्ये एक 7 दिवसांचा आठवडा कंप्लीट होतो, 3 दिवस एक्स्ट्रा सोम मंगळ बुध. 19 जर 1 एप्रिल 2003 ला सोमवार होता तर, जर 1 एप्रिल 2003 ला सोमवार होता, 1 एप्रिल 2003 सोमवार, तर 25 डिसेंबर 2003 ला, ओके, 25 डिसेंबर 2003 ला काय असणार. मग कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं, कॅल्क्युलेट. जसं की जान फेब मार्च एप्रिल, एप्रिल मध्ये 30 दिवस असतात. 30 मधनं हा पहिला दिवस गेला, 29 दिवस उरतात. 29 दिवस लिहिण्यापेक्षा 29 दिवसाला मी एक एक्स्ट्रा दिवस लिहितो एप्रिलचा. नंतर मे साठी 3 दिवस, मे नंतर जून साठी 2 दिवस, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे 25 दिवस. तर 1 आणि 3 4 आणि 2 6 9 12 14 17 19 25 44 44 जरी म्हणलं, 7 सखून 6 आठवडे कंप्लीट, 2 दिवस एक्स्ट्रा, 2 दिवस एक्स्ट्रा म्हणजे सोमवार झालं, मंगळवार बुधवार, उत्तर येणार बुधवार. उत्तर काय येणार बाळांनो, उत्तर येणार 19चं बुधवार. उत्तर येणार 19चं बुधवार. तुम्ही असा विचार करू शकता, हे मी काय केलं होतं, एप्रिलचे एक्स्ट्रा दिवस, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि हे डिसेंबर असं. किंवा तुम्ही याला एप्रिल मध्ये उरलेले 29 दिवस विचार करू शकतात. नंतर एप्रिल नंतर मे चे 31, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि हे डिसेंबरचे 25 दिवस असंही करू शकतात. तर मी काय म्हणणार, हे 30 आणि 30 हे 60 म्हणणार, त्याच्यानंतर हे 60 म्हणणार आणि 60 60 झाले, 60 आणि 60 हे 60 आणि हे जे 60 120 झाले. त्यानंतर 30 30 चे 1 2 3 सापडले, 30 30 चे 3 सापडले आणि 31 चे 3 सापडले म्हणल्यावर ह्याला मी 93 म्हणणार. परत हा एक 30 चा सापडला, ह्याला मी काय लिहिणार, 30 लिहिणार आणि परत 25. म्हणजे हे 150 150 आणि 93 243, 243 आणि 25 268, 268. मग 268 ला परत 7 न जर भाग दिला तर किती होणार, तर 70 140 280, 280 मधनं 14 गेले, 266 ना भाग जातो. मग 266 न 7 ला भाग जातो, 2 एक्स्ट्रा दिवस उरतात. 2 एक्स्ट्रा दिवस म्हणल्यावर इथं सुद्धा 2 एक्स्ट्रा उरले होते, इथं 2 एक्स्ट्रा दिवस उरले. उत्तर आलं बुधवार. उत्तर काय आलं, बुधवार. याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आयदर हे और हे कॅल्क्युलेशनला सोपं आहे, त्यामुळे हे. ओके. सन 2003 साली काही महिन्यांमध्ये 31 दिवस येतात, तर त्याच वर्षी किती महिन्यांमध्ये फक्त 28 दिवस येतात. चला 2000, प्रश्न सोपा कसा, तर सन 2003 साली काही महिन्यांमध्ये 31 दिवस येतात. 2003 लीप इयर नाहीये, तर 28 दिवस किती, फेब्रुवारी एकाच महिन्यात येणार. मग उत्तर काय येणार, 1 महिना. विषय संपला. मित्रांनो, हे आपलं झालं कॅलेंडर. आपलं काय झालं, हे कॅलेंडर. उत्तर येणार काय, 1 महिना. 1 महिना. आपलं कॅलेंडरच्या या सर्व कन्सेप्ट झालेल्या आहेत. तर उद्या कोणी ॲब्सेंट नाही राहायचं. उद्याच्या लेक्चरला आपण क्लॉक बघणार आहे. काय बघणार आहे, क्लॉक. तर भेटूयात उद्या सकाळी 9 वाजता. थँक्यू गाईज, बाय बाय, टेक केअर. थँक्यू.